केवळ आपल्या अंतःकरणातलं काही मागणं मागितलेलं आहे. या मागणीचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो. सर्वप्रथम विलंब झाला त्याबद्दल सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन क्षमा मागतो. आपली यायला काही कारणाने उशीर झाला, विलंब झाला, गर्दी आहे, आज लग्नाचा दिवस आहे, त्यामुळे गावागावात गावाच्या बाहेर अनेक जण कीर्तनामध्ये घोड्यावर बसून प्रतिबंध करत होते. त्यामुळे जो प्रतिबंध झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचा क्षमा प्रार्थी आहे. चालू असणारा उत्सव हा काय निमित्ताने आहे याची आपल्याला सर्वांना जाणीव आहे. सद्गुरू संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरू संतश्रेष्ठ श्री चोखोबाराय, भगवान श्रीकृष्ण, तुकोबाराय आणि जोग महाराज यांच्या मूर्तीच्या स्थापनेचा हा अत्यंत अलौकिक असा सोहळा आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय श्री संजयजी महाराज पाटणकर यांच्या कृपा आशीर्वादानं वारकऱ्यांमध्ये ज्यांच्या चरणाप्रती अत्यंत श्रद्धा, अत्यंत निष्ठा, ज्यांच्या चरणावर आपल्या जीवनाचं समर्पण करावं अशा पद्धतीचं महाराष्ट्रातलं आजचं व्यक्तिमत्व आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण कुरेकर बाबा यांच्या दोघांच्याही आशीर्वादानं आणि आदरणीय हरिभक्तीपरायण श्री पुरुषोत्तम महाराज आणि त्यांच्या समवेत असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण सोपान महाराज या दोघांच्याही कुशल मार्गदर्शनाने हा सोहळा अत्यंत आनंदामध्ये वैभवानं संपन्न होतो आहे. चोखोबारायांच्या मूर्तीची स्थापना ही फार बघण्यात येत नाही. महाराष्ट्रात तर बहुधा चोखोबारायांच्या मंदिरात कीर्तन केल्याचं, कीर्तन सुरू केल्यापासून आत्तापर्यंतच्या माझ्या जीवनामध्ये तरी पाहण्यात नाही. परंतु चोखोबारायांचं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक स्थान आहे. आपण ज्ञानोबा तुकाराम म्हणतो, या दोन्हीमध्ये सगळे संत येतात ही गोष्ट खरी आहे. आचार्य श्री विनोबा भावे असं म्हणत असत की ज्ञानोबा तुकाराम हा मध्यमपदलोपी समास आहे, असं ते म्हणत असत. एखाद्याला जर म्हटलं जेवण झालं का, तर म्हणतो झालं. काय जेवला आपण, तर म्हणतो काय जेवायचं आहे, भाजी भाकरी. आता भाजी भाकरी हे दोनच शब्द तो उच्चारतो, याचा अर्थ भाजी भाकरी दोनच गोष्टी खात असतो असं नाही. याच्यामध्ये चटणी येते, लोणचं येतं, बाकी आमटी येते, भाजी येते, इतर काही येतं, गोड येतं, आंब्याचा रस येतो, गुलाबजाम येतात, अमुक येतं, तमुक येतं, पण म्हणावं लागतं भाजी भाकरी. तसं म्हणावं लागतं ज्ञानोबा तुकाराम. पण याच्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांपासून ते निळोबारायांपर्यंतची आपली सगळी संत परंपरा त्याच्यामध्ये उभी असते. परंतु चोखोबारायांचं एक, आपले सगळे संत जरी आपल्याला समान आहेत, आपल्याला एक आहेत, याच्याबद्दल कुणाच्याही अंतःकरणामध्ये काही संदेह असायचं कारण नाही. ज्ञानोबाराय आधी झाले, नंतर निळोबाराय झाले. ज्ञानोबाराय आधी, त्यांच्या समकालामध्ये चोखोबाराय झाले, त्याच काळामध्ये गोरोबा काका झाले. म्हणून यांना आपण वेगवेगळं मानत नाही. आणि खरं सांगायचं झालं तर यांना वेगळं मानण्याचं पाप वारकरी करत नाही. वारकरी हे पाप करणार. आम्हाला ज्ञानोबाराय जेवढे पूज्य तेवढेच चोखोबाराय, तेवढेच तुकोबाराय, तेवढेच निळोबाराय, तेवढेच गोरोबा काका, तेवढ्याच आईसाहेब, मुक्ताबाई, तेवढ्याच जनाबाई. आम्ही फरकच करत नाही, नखाचा फरक करत नाही. परंतु असं जरी असलं तरी त्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचं एक स्वतंत्र असं अस्तित्व आहे. या प्रत्येक संत महात्म्यांचं व्यक्तिमत्व हे आम्हाला काही वेगळी दिशा देतं, आमच्या जीवनाला वेगळा आनंद देतं. अगदी थोडंसं संकोचानं जर सांगायचं झालं तर ही सगळी संत मंडळी भगवंताचा अवतार म्हणूनच या पृथ्वी तलावर प्रकट झाली, याच्याबद्दल वाद नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवामृताच्या दुसऱ्या प्रकरणात पहिल्याच ओवीमध्ये याचं चिंतन करताना असं म्हटलंय, आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. अरे संत महात्मे म्हणजे कारुण्याचं मूर्तिमंत रूप आहे.
आपण विचार करून बघा. मी थोडा वेगळा फरक म्हणून आपल्याला फक्त सांगतो की भगवंताच्या अंतःकरणामध्ये जगताबद्दल असणाऱ्या कारुण्याला जर माणसाचा आकार दिला तर त्याला तुकाराम महाराज म्हणतात. भगवंताच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञान स्वरूपतेला जर माणसाचा आकार दिला तर त्याला ज्ञानोबाराय म्हणतात. भगवंताच्या ठिकाणी असणाऱ्या वैराग्य नावाच्या गुणाला जर मानवी आकार दिला तर त्याला गोरोबा काका म्हणतात. आणि सगळ्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, भगवंताचं स्वरूपभूत असणारं पावित्र्य जर बाजूला काढलं आणि त्या पवित्रतेला जर मानवी आकार दिला तर त्याला चोखोबाराय म्हणतात. विठ्ठला विठ्ठला ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. हे साही गुणवर्य तेथ वसती हे मान्यच आहे. पण या साही गुणवर्यांना मानवी आकार दिला की आमचे संत त्या रूपानं प्रकट होतात. म्हणून नाथ महाराजांचा एक अस्तित्व आहे, स्वतंत्र आहे. गोरोबा काका स्वतंत्र आहे. जरी ते स्वरूपानं एक असले तरी सुद्धा त्यांच्या बद्दलचा जो भाव आपल्या अंतःकरणात आहे तो वेगवेगळा आहे. चोखोबारायांबद्दल काय सांगू मी आपल्याला. सगळं चरित्र सांगत बसलो तर रात्र संपून जाईल. असं चरित्र चोखोबारायांचं अत्यंत गोड, अत्यंत प्रांजळ आणि अत्यंत सरळ असं चरित्र आहे. सरळ माणसं भेटणं जगात अवघड आहे. बाकी सगळे भेटतात, सरळ स्वभावाचं भेटणंच अवघड. चोखोबारायांचं चरित्र म्हणजे एकदम सरळ, फार बोलत नाही. पण चोखोबारायांचं सामर्थ्य फक्त 1-2 वाक्यामध्ये सांगतो आणि माझ्या कीर्तनाकडे प्रवृत्त होतो. कारण या कीर्तनामध्ये कृपावंत, साधू, संत, जिवलग हे सगळे शब्द चोखोबारायांचं वर्णन करणार आहे. त्यामुळे स्वतंत्र चिंतन त्यांच्या चरित्राचं मी करत नाही. फक्त 1-2 वाक्य मला बोलायची परवानगी द्या. चोखोबारायांचं जीवन, त्या काळाचा जर विचार केला तर त्या काळामध्ये चोखोबारायांना मंदिरात जाता आलं नाही, येऊ दिलं नाही. काय कारण असतील तर त्या काळातली त्या लोकांना लखलाभ असोत, विचार करायचा आपल्याला कारण नाही. पण चोखोबारायांना मंदिराची पायरी चढता आली नाही. चोखोबारायांना भगवंताचं दर्शन घेता आलं नाही, भगवंतापर्यंत पोचता आलं नाही. हा इतिहास आहे. पण आपल्याला मंदिरात येऊ दिलं नाही याचा खेद चोखोबारायांनी व्यक्त केला नाही. याचे मोर्चे चोखोबारायांनी काढले नाहीत. याच्याबद्दलचा विद्रोह चोखोबारायांच्या अभंगातून प्रकट झाला नाही. चोखोबारायांचा विचार इतका सरळ, इतका साधा, जो तुमच्या आमच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी देतो, आम्हाला वेगळ्या पद्धतीनं विचार करायला प्रवृत्त करतो. चोखोबारायांनी असं चिंतन केलं की ठीक आहे, मला आज जाता येणार नाही, माझी जात आडवी आली असेल, माझा वर्ण आडवा आला असेल, धर्मशास्त्र आडवा आला असेल, तुमची मतमतांतर आडवी आली असतील, तुमच्या सोवळ्या ओवळ्याच्या अत्यंत फोल कल्पना तुम्हाला आडव्या आल्या असतील. माझं काही म्हणणं नाही, काही म्हणणं नाही. मला भगवंतापर्यंत जाता येत नाही हे चोखोबारायांनी ओळखलं आणि चोखोबारायांनी जो विचार केला तो आपण करा. चोखोबाराय म्हणतात, मला देवापर्यंत जाता येत नाही ना, मला आज जाता येत नाही, पण त्याला बाहेर येता येतं का नाही? मला आज जाता येत नाही, मान्य आहे. मला आज जाता येणार नाही, मान्य आहे. मला त्या भगवंताला स्पर्श करता येणार नाही, मान्य आहे. मला आज जाता येणार नाही, पण ज्याच्या करता मला आज जायचंय त्याला बाहेर आणता येईल का नाही? चोखोबारायांचं सामर्थ्य हे आहे की सगळं धर्मशास्त्र चोखोबारायांच्या समोर विरोधात्मक भूमिकेतून उभं असताना सुद्धा चोखोबारायांनी तेवढ्या सगळ्या तुरुंगातून भगवंताला आपल्यापर्यंत येण्याला भाग पाडलं. हे चोखोबारायांचं सामर्थ्य आहे. महाराज चोखोबाराय बाकी विचार करत बसले नाहीत. असं कसं, हेच चुकीचं आहे, तेच चुकीचं आहे. मानवी जीवनाला हा फार मोठा उपदेश आहे चोखोबारायांचा. आपल्याला साध्यापर्यंत पोचण्यात अडचणी येत असतील तर चोखोबाराय म्हणतात, असा अधिकार सिद्ध करा की साध्याने आपल्यापर्यंत चालत आलं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. चोखोबारायांचं मंदिर आहे याचा अर्थ त्यांची मूर्ती इथं वसवली, ते स्वतः या मूर्तीमध्ये येऊन इथं राहिले. हा भाग आपल्या श्रद्धेचा झाला.
पण विचाराचा भाग हा आहे की चोखोबारायांची मूर्ती बसवणं याचा अर्थ अशा पद्धतीच्या विचारांची अभिव्यक्ती करणं, अशा पद्धतीच्या विचारांचं पूजन या मंदिरामध्ये होणं हे या सप्ताहापासून सुरू झालेलं आहे. मला याची कल्पना आहे आणि मी हे अनेक वेळेला बोलूनही दाखवतो. महाराज, मंदिर बांधण्या एवढं सोपं काम या जगात दुसरं कोणतंच नाही. स्पष्ट बोलतो, मंदिर बांधण्या एवढं सोपं काम या जगात कोणतंही नाही, पण बांधलेल्या मंदिराचं पावित्र्य राखण्या एवढं अवघड काम या जगात दुसरं कोणतंच नाही. मंदिराला काय हो, 4 भिंती उभ्या राहिल्या की मंदिर होतं, एक मूर्ती आत बसवली की मंदिर होतं. परंतु जे जे या सप्ताहाकरता उपस्थित आहेत, जे या गावचे सुपुत्र आहेत, जे आदरणीय हरिभक्तीपरायण संजयजी महाराजांना मानतात, हरिभक्तीपरायण आदरणीय पुरुषोत्तम महाराजांवर ज्यांचं प्रेम आहे, त्यांच्या कार्यामध्ये जे सहयोगी झालेले आहेत, जे सहकारी झालेले आहेत, या मंदिराच्या उभारणीत पायापासून ते शिखरापर्यंत ज्यांचं योगदान या ना त्या रूपानं आहे, आता त्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी रोज चोखोबारायांच्या दर्शनाला या मंदिरात आलं पाहिजे. त्यांनी या मंदिराची स्वच्छता राखली. हे पुरुषोत्तम महाराजांचं एकट्याचं काम नाही, कारण चोखोबाराय पुरुषोत्तम महाराजांचे एकट्याचे नाही, आपल्या सगळ्यांचे. आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. आणि या दृष्टीनं चोखोबारायांकडे, त्यांच्या चरणाकडे, त्यांच्या चिंतनाकडे आणि त्यांनी आपल्या जीवनातून घालून दिलेल्या उपदेशाकडे आपल्या सर्वांनी प्रवृत्त व्हावं एवढीच प्रार्थना करतो. माझ्या चिंतनाकडे मी प्रवृत्त होतो. अधिक बोलणार नाही, वेळेची मर्यादा लक्षात घेता जेवढं थोडं चिंतन मला संकोचानं या अभंगावर जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे, सगळ्यांच्या पाठातला आहे. आपण रोज सकाळी भूपाळ्यांचे जे अभंग म्हणतो त्या भूपाळ्यांच्या प्रकरणातला ओळीतला अभंग आहे. काही आपल्याला विशेष विचार करण्याचं कारण नाही. परंतु आपल्याकडे दुर्दैवानं, मी दुर्दैवाने हा शब्द फार जाणीवपूर्वक वापरतो, ज्या गोष्टी आपल्या नित्य पाठात असतात त्याच्या अर्थाकडे आपलं नेहमी दुर्लक्ष होतं. ही मात्र आपल्या संप्रदायात वस्तुस्थिती म्हणून आपल्याला स्वीकारावी लागते. पसायदान रोज म्हणतो, अर्थाकडे कोणाचंच लक्ष नाही. हरिपाठ रोज म्हणतो, अर्थाकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही, पाठ आहे म्हणून म्हणायचं. आमच्या दृष्टीने पसायदान म्हणजे दुसरं काही नाही. पारायण झाल्यावर पोथीला वस्त्र गुंडाळताना काहीतरी म्हणावं लागतं म्हणून म्हणायचं एक स्तोत्र. याच्या पलीकडे आम्हाला अरे खळांची व्यंकटी सांडो मधला खळ मीच आहे, हे कुणाला माहिती? सत्कर्मी रती वाढावी म्हणजे माझीच वाढावी अशी ज्ञानोबारांची इच्छा आहे, याचा विचार कोण करायला तयार? कोणी त्याचा फार विचार करत नाही. हरिपाठाचं तसंच झालं, हरिमुखे म्हणा. पण ज्ञानोबारायांना 2-2दा ओरडून सांगावं लागलं. याच्या मागे काही कारणं असतील, याचा शोध घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. असो, मला कुणाला नावं ठेवायची नाहीयेत. संस्कृतामध्ये एक सुभाषित आहे, अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्ठम इंधनम कुरुते. अर्थ सांगून वेळ घेत नाही मी आपला, पण अतिपरिचयात अवज्ञा होते तशी या अभंगाची सुद्धा अतिपरिचयात बऱ्याच वेळेला अवज्ञा होते. तुकोबारायांचा अभंग स्पष्ट आहे. संतांच्या चरणाजवळ तुकोबाराय आपल्या अंतःकरणातलं मागणं मागतात. गोमटे ते करा माझे भार ओझे तुमासी. आपल्या जीवनाचा भार, आपल्या जीवनाचं ओझ संतांच्या चरणावर घालून तुकोबाराय संत चरणाकडे काही मागणं मागतात. आपला सगळा भार त्यांच्यावर आहे. बस आता आमचं काही नाही, घालोनी हा भार, बस निश्चिंततेनं तुकोबाराय मागतात. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ओझ संतांवर घालून तुकोबाराय मागणं मागतात. गोमटे ते करा माझं गोमट करा, एवढीच या अभंगातली तुकोबारायांची मागणी आहे. त्या मागणीचा विचार करायचा आहे, परंतु थोडा विचार त्या संबंधानं विस्तारानं करावा लागेल, ते सांगतो. वेळ मर्यादित आहे, बुद्धी मर्यादित आहे माझी, त्यामुळे अगळीच चरण मला सोडवता येतील असं नाही. सगळ्या चरणाचा सर्वार्थानं विचार मला वेळेत करता येईल असं नाही, परंतु 4ही चरणाचा साकल्यानं विचार करण्याचा मी प्रयत्न करतो.
तसं तर तुकोबारायांचा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. मी तर याच्याही पुढे बोलतो, संतांचा शब्द महत्वाचा असतो, याच्यात नवल नाही. त्यांनी त्या अक्षरावर दिलेला अनुस्वार सुद्धा वेदापेक्षा जास्त महत्व बाळगू नये, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुकोबारायांचे शब्द आहेत, ज्ञानोबारायांचे शब्द आहेत, सामान्य नाही. समुद्राहून खोल अर्थभरीत ही ज्ञानोबारायांनी त्या संबंधानं केलेली वाणी आहे. चिंतन करा, आपण काय त्याचा विचार करणार? समुद्रापेक्षा खोल आहे. अरे समुद्राचा तळ कुणाला गाठता येतो काय? कुणी समुद्राच्या तळापर्यंत जातं काय? जात नाही, जाऊ शकत नाही. आपला दमसास जेवढा टिकेल तेवढं खाली जावं. फक्त एक शक्यता सांगून जातो, एक धोका सांगून जातो. आपला दमसास टिकल तितकं माणसाने समुद्राच्या खाली जाण्याचा प्रयत्न करावा, पण आपण जिथं पोचलो त्याला तळ समजण्याचा गैरसमज करून घेऊ नये. साधं बोलतो, ऐका. तेवढं आज जावं. मी आपल्याला बाकीचं सोडून द्या, पण मी आपल्याला खरं सांगतो, तुकोबारायांना अभंगामध्ये नेमकं काय म्हणायचंय हे तुकोबाराय सोडले तर कुणालाच माहित नाही. माझी भाषा पटल नाही, न पटल तुम्हाला. ज्ञानोबारायांना ओवीमध्ये काय म्हणायचंय हे ज्ञानोबाराय सोडले, तुकोबाराय सोडले तर इतरांना कळायला मार्ग नाही हो. आम्ही फक्त त्या संबंधानं अनुमान करतो. तुकोबारायांनी असा शब्द वापरलाय म्हणजे असं म्हणायचं असल, तसा शब्द वापरलाय म्हणजे तसं म्हणायचं असावं, आम्ही अनुमान करतो. आणि खरं सांगू महाराज, ज्याचं अनुमान बरं वाटतं त्याला महाराष्ट्रात विद्वान समजतात, एवढंच आहे. नाहीतर तुकोबारायांच्या अभंगाचा अर्थ लावावा एवढा विद्वान या जगात जन्मालाच आला नाही. विठ्ठला म्हणून तुकोबारायांच्या सगळ्या शब्दाकडे मला आपलं लक्ष वेधायचं नाही. पण तुकोबारायांचं वैलक्षण्य, तुकोबारायांचा विशेष ज्या ज्या शब्दांमधून प्रकट होतो, परंपरेनं चालत आलेल्या अर्थापेक्षा, परंपरेनं चालत आलेल्या विचारापेक्षा शास्त्रीय आधारावर तुकोबारायांची मांडणी ही नेहमी वेगळी राहिलेली. मला फार विस्तार करायचा नाही. तुकोबारायांचा पहिला शब्द आहे आता तुम्ही कृपावंत. या आतावर बोलायचं झालं तर कीर्तन जाईल, एक कीर्तन आतावर जाईल. कृपावंत शब्दावर कीर्तन एक जाईल. किती तुकोबारांनी वापरलेला शब्द आहे, आपल्याला काय अडचण आहे? आता हा शब्द तुकोबाराय बोलतात. आता शब्दाचे अनेक अर्थ आहेत. संस्कृतामध्ये अथ हा जो शब्द वापरला जातो त्याचं मराठी रूप म्हणजे आता. त्या अथचे अर्थ किती? आपल्याकडे जी सूत्रबद्ध ग्रंथ आहेत त्या सगळ्या सूत्रबद्ध ग्रंथाची सुरुवात अथनी झालेली. ब्रह्मसूत्र काढा, अथा तो ब्रह्मजिज्ञासा. योगशास्त्र काढा, अथ योगानुशासनम. नारदांची भक्तिसूत्र काढा, अथा तो भक्तिम व्याख्यास्यामा. अथ 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 अथ. बाकीचा विचार त्याच्यातला सोडून द्या, शास्त्रीय विचार. ओंकार आणि अथ हे दोन शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातून बाहेर आपण वैदिक मंगलाचरणामध्ये म्हणतो. ओंकारश्चाथ शब्दस्य द्वावे तो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान वगैरे वगैरे वगैरे. हे जाऊ द्या, सोडून द्या सगळं. अथ शब्दाचे तीन अर्थ जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यात पहिल्या सूत्रावर विस्तार करताना म्हटले. धावतं सांगतो मी, मला याच्यात अडकायचं नाही. या सगळ्या अर्थापेक्षा तुकोबारायांचा अर्थ कसा वेगळा आहे एवढं सांगायचं. अथ हा शब्द, आता या शब्दाचे तीन अर्थ. आता शब्द आरंभ या अर्थाने वापरला जातो. आता शब्द पूर्व प्रकृतापेक्षेने वापरला जातो. आणि आता शब्द अनंतर या अर्थाने वापरला जातो. थोडक्यामध्ये विवरण करतो, पुढे जातो. अथ शब्द, आता शब्द प्रारंभ, आरंभ या अर्थाने वापरला जातो. 8:30 वाजले, आता कीर्तनाला सुरुवात करा, आता भजन उभं करा. आता म्हणजे आरंभ करा या अर्थाने आता शब्द. काही वेळेला आता शब्द मागचा विषय बंद करून नवीन विषयाला आरंभ करण्याकरता वापरला जातो. ज्ञानेश्वर महाराजांची कितीतरी 16वा अध्याय काढा, दैवी आसुरी संपत्तीमध्ये प्रत्येक एका गुणाचं आणि दुर्गुणाचं चिंतन बदलताना ज्ञानोबारायांनी आता शब्द वापर. 13वा अध्याय काढा, आता कदर्थवित व्याधी बळी करण्याची. ज्ञानोबा बोलता आता पुष्कळ ठिकाणी. मागचा विषय सोड. गावामध्ये दोन भावाचं भांडण झालं. मी आपल्याला साधं उदाहरण सांग. गावामध्ये दोन भावाचं भांडण झालं. भांडण झाल्यावर तुझं असं तुझं तसं हे माझं ते, मध्ये भिंत पडायची वेळ आली. गावातली काही प्रतिष्ठित लोक मध्ये पडले आणि त्यांनी त्या दोघांना समजावलं, तुम्हाला लाजा वाटत नाहीत?
इतकं चांगलं गाव आपलं, तुम्ही सख्खे भाऊ आणि भांडता. तुमचा बाप गावच्या तंटामुक्तीचा अध्यक्ष होता आणि तुम्ही भांडता, तुम्हाला लाज वाटत नाही? काय नाही त्याने असं केलं, आम्ही असं केलं. ते जाऊ द्या, सगळं सोडून द्या. काय तू तरी मोठा आहे, जरा बघायचं, 4 पावलं मागे घ्यायचं. अर्धा गुंठा त्याला जास्त, अर्ध घर तुला जास्त, काय एवढं त्याच्यामध्ये भांडायचं काय कारण आहे तुम्हाला? जाऊ द्या, आता झालं गेलं विसरून जा, आता सुखानं राहा. झालं गेलं विसरून जा, आता. अनंतर हा शब्द आला तो पूर्व प्रकृताच्या अपेक्षेने, मागचं विसरून नव्यानं आरंभ करण्याकरता आता शब्द येतो. आणि अनंतर या अर्थाने आता शब्द येतो. आमक आमक झाल्याच्या नंतर आता. पसायदानाची सुरुवात सांगा बरं मला, पाठ आहे का पसायदान? म्हणत चला, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोने मज द्यावे पसायदान हे. मज तोषोने मज हे पसायदान द्यावे. कधी द्यावे? आता द्यावे. आता म्हणजे कधी द्यावे? आता म्हणजे कधी? मागचं घ्यावं लागतं त्याला. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जीवरले पायिक पण आता विश्वात्मके देवे. अनंतर या अर्थाने अमक अमक झालं, माझी सेवा झाली, माझ्याकडे सेवक पण आलं, आता मला द्या. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची 15व्या अध्यायाचं नमन. पुष्कळ प्रमाणात त्या संबंधामध्ये देता येतील. अनंतर या अर्थान. पण तुकोबारायने आता शब्द वापरला या 3ही अर्थापेक्षा वेगळा. कसा तो सांगतो. तुकोबारायांची प्रार्थना अशी आहे की गोमटे ते करा माझे. आपलं गोमट व्हावं, आपलं कल्याण व्हावं, आपल्या जीवनाची धन्यता प्राप्त व्हावी आपल्या जीवनाला, याची सगळ्यांना अपेक्षा आहे. कोण आहे असा की जो म्हणतो मला धन्यता नको? कोण आहे असा जो म्हणतो मला सुख नको? म्हणून सगळ्यांना अपेक्षा आहे. आणि त्या अपेक्षेपोटी तुकोबाराय मागणं मागतात, माझं गोमट करा. आता आपलं गोमट व्हावं अशी अपेक्षा धरून तुकोबाराय सगळ्यात पहिल्यांदा प्रपंचासमोर उभे राहिले आणि प्रपंचाला तुकोबारायने प्रार्थना केली, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. माझं गोमट कर. कुणाला म्हटलं? संसाराला. प्रपंचाला तुकोबाराय प्रार्थना करतात, गोमटे करा. पण प्रपंच गोमट करेल का हो आपलं? प्रपंच सुख देईल याचं उदाहरण दाखवा मला. प्रपंचामध्ये मी एक वाक्य बोलतो, जास्त विस्तार करणार नाही. प्रपंचामध्ये जर सुख असतं तर ज्ञानोबाराय तुकोबारायने परमार्थ सांगितलाच नसता. काय प्रपंचामध्ये? प्रपंच काय म्हणून आम्हाला सुख देईल? प्रपंच सुख देत नाही. सगळ्यांचा एक अनुभव आहे, मी त्या संबंधामध्ये बोलतो पुढं. का देत नाही याचा शोध घ्या ना. हा संसार आम्हाला सुख देत नाही. का देत नाही? वेदांताच्या दृष्टीने त्याची 2 कारणं 15व्या अध्यायाच्या दृष्टीने. लांबवत नाही, उदाहरणाने बोलतो, दृष्टांतानं बोलतो. का बाबा हा प्रपंच? अरे त्याचा स्वभावच नाही सुख देण्याचा, स्वभावच नाही. कुणाचा स्वभाव आहे? संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ. सगळ्यांना पाठ असणारं प्रमाण आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस. सगळ्यांना पाठ आहे, पण पाठच आहे. संसार दुःख मूळ माहिती आहे का नाही? माहिती आहे, मग सोडत का नाही? तेवढं सांगू नका, तेवढं सांगू नका. पाठ आहे आम्हाला. पण ज्ञानोबाराय म्हणतात, अरे या संसाराचा स्वभावच आहे, संसार दुःख मूळच आहे, तो आम्हाला समाधान देणार नाही, सुख देणार नाही. तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या 2 पावलं पुढे जाऊन बोलतात. 2 पाऊल. ज्ञानोबाराय म्हणतात संसार दुःख मूळ आहे. तुकोबाराय म्हणतात नुसता दुःख मूळ नाही, त्याची सूक्ष्मता अजून जगासमोर मांडा. काय सूक्ष्मता आहे? तुकोबारायांची भाषा त्याच्या पुढची. तुकोबाराय म्हणतात, अरे दुःख मूळ नाही, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार. दुःख बांधवड आहे हा संसार,
हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. मी आपल्याला एक सूत्र सांगतो, एक साधा विचार आहे, चिंतन करून बघा. वस्तूची प्राप्ती आणि वस्तूच्या प्राप्तीचा विचार याच्यामध्ये प्राप्तीच्या विचाराला सूक्ष्मता असते, वस्तूच्या प्राप्तीला स्थूल रूपता असते. साधा विचार आहे. मी आपल्याला सिद्धांत सांगतो, दृष्टांतानं सांगतो मी आपल्याला. ऐका, प्राप्ती होणं हे त्या मानानं स्थूल आहे, पण वस्तूच्या प्राप्तीचा विचार करणं हे त्यापेक्षा सूक्ष्म आहे. जाऊ द्या, सोपं उदाहरण सांगतो. मला सांगा, मी जर उद्या पंतप्रधान पदाच्या निवडणुकीला उभं राहिलो तर निवडून येईन का? तो एक साधा प्रश्न माझा. उद्या जर मी पंतप्रधान पदाच्या निवडणुकीला उभं राहिलो तर निवडून येईल का? नाही का? एवढ्या लांबून उगी चालू. बरं, जाऊ द्या, नाही तर नाही, मलाही माहिती आहे नाही. तुम्ही माझं कीर्तन ऐकाल, तुम्ही माझ्यावर प्रेम कराल, तुम्ही माझं कौतुक कराल, पण मला मत नाही देणार तुम्ही. कारण तुम्ही मत द्यावं एवढं रात्री वाटायला माझ्याजवळ काहीच नाही. तुम्ही काय म्हणून मला मत द्या? तुम्ही देणार नाही, 100% देणार नाही. मला माहिती आहे मी निवडून येत नाही, मी त्या भानगडीत पडणारही नाही, हा भाग वेगळा. पण मी दृष्टांतानं आपल्याला सांगतो, दृष्टांत म्हणून सांगतो. मी उभा राहिलो तर मी काही नाही, तुम्ही मत देणार नाही नवल काय, मला माझी घरची मतं पडायची नाहीत, मला ठाऊक आहे, येत नाही निवडून. मी जर पंतप्रधान पदाच्या निवडणुकीला उभं राहिलो तर मी निवडून येत नाही, काळ्या दगडावरची रेघ आहे. मी निवडून येत नाही हे जरी खरं असलं तरी मी पंतप्रधान झालो तर याचा विचार करणं तरी शक्य आहे की नाही? विचार तरी करू मी येत नाही, पंतप्रधान होत नाही ही गोष्ट खरी, पण झालो तर याचा विचार तरी करू शकतो का नाही? विचार करू शकतो. म्हणजे पदाच्या वस्तूच्या प्राप्तीपेक्षा वस्तूच्या प्राप्तीचा विचार हा जास्त सूक्ष्म असतो. ज्ञानोबाराय म्हणतात संसार दुःखमूळ आहे, तुकोबाराय म्हणतात नुसता दुःखमूळ नाही बाबा, इथं सुखाचा विचार सुद्धा करता येत नाही. इतका संसार दुःखाला कारण, आम्हाला हा संसार दुःख सुख देत नाही. तुकोबाराय संसारासमोर गेले आणि संसाराला प्रार्थना केली, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. संसार गोमट करणार नाही, संसार सुख देणार नाही. 2 कारण. एक तर संसार जड आहे, पहिलं कारण सांगतो. संसाराला जडत्व आहे. जड पदार्थ कुणाच्या सुखाला आणि कुणाच्या दुःखाला निमित्त होत नसतो. ऐका, मला सांगा, चाकू चांगला असतो का वाईट असतो? चाकू चांगला असतो का वाईट असतो? दोन्ही सांगता येत नाही हो. तो कुणाच्या हातात जातो याच्यावर ठरतं चांगलं का वाईट. तो जर एखाद्या खुनी माणसाच्या हातात गेला तर वाईट आहे. तोच चाकू एखाद्या डॉक्टरच्या हातात गेला आणि त्यांनी ऑपरेशन केलं, तोच चाकू एखाद्या सद्भक्ताच्या हातात गेला, माझ्यासारखा बुवा महाराज घरी आल्यावर फळं कापून द्यायला उपयोग पडेल, चांगली गोष्ट. चाकू चांगलाही नाही, चाकू वाईटही नाही. चाकूचा उपयोग करणाऱ्याची वृत्ती कशी याच्यावर जड असणाऱ्या पदार्थाची युक्तायुक्तता ठरत असते. वेदांताचा नियम लक्षात घ्या, नियम लक्षात घ्या. जड पदार्थ चांगलाही नाही वाईटही नाही, त्याचा वापर करणारा कोण आहे? आम्ही जर वापर करू तर संसार दुःखमूळ. पण हेच जर ज्ञानोबाराय वापरतील, नाथ महाराज वापरतील तर आजही संसार सुफल झाला की माय. कोण वापरतं त्याच्यावर अवलंबून आहे. तोच जर संसार नाथ महाराजांनी केला तर अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आता त्याला काय कमी आहे? कोण वापरतं? संसार सुखही देत नाही, जडत्व आहे, जडत्व त्याच्या ठिकाणी. एक जड पदार्थ सुख दुःखाला कारण होत नाही, त्याच्याकडे किती भीक मागितलं तरी तो काही करत नाही. दुसरा विचार सांगतो वेदांतातला, धावता सांगतो, संसार आम्हाला सुख देत नाही. खरं सांगू गीतेच्या दृष्टीने, कारण तो संसार निर्माणच झाला नाही तर सुख काय दे? निर्माणच न होणारा पदार्थ. माझी भाषा नाही, गीता बोलते, गीता बोलते. माझी एकट्याची भाषा नाही, सगळे संत बोलतात. तुकोबारायांना विचारा, तुकोबाराय म्हणतात नाही बाबा, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. नाथ महाराजांना विचारा, नाथ महाराज सांगतात प्रपंच एक झाला होता, हे तो स्वरूपे मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. नाथ महाराज बोलतात, भगवान बोलतात, न रूपमसेह तथोपलभ्यते, नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा, अश्वत्थमेनं सुविरूढमूलम, असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. काय
आहे या संसारात. झाला होता? नाही बाबा, नाही झाला, निर्माणच झाला नाही. आम्ही किती प्रयत्न केला तरी याची निर्मिती आम्हाला सांगता येत नाही. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा वगैरे वगैरे त्याची काय भाषा आहे ज्ञानेश्वरी बघा आपण, मला तो विस्तार करायचा नाही आहे. पण मला आपल्याला सिद्धांत असा सांगायचा आहे की जी वस्तू निर्माण होत नाही त्या वस्तूकडे सुखाची अपेक्षा तर पूर्ण होतच नाही, पण निर्माण न झालेली वस्तू आम्ही सुखाची अपेक्षा केली म्हणून आम्हाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. जी वस्तू निर्माणच झाली नाही त्याची निर्मितीच नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे काय गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे ख पुष्पकी. वांज्याची आले का, कैची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका के कल्पुपा. नरूपम अस्य इह, याला रूप नाही, आदि नाही, अंत नाही, प्रतिष्ठा नाही, आणि कशाच संसार, काय संसार वृक्ष. जी वस्तू निर्माणच झाली नाही त्या वस्तूकडे सुखाची अपेक्षा करण्यात सुख तर मिळत नाही, पण चुकीच्या ठिकाणी सुखाची अपेक्षा केली म्हणून दुःख पदरात पडल्याशिवाय राहत नाही. मी दृष्टांत देतो. आपल्या वस्तू निर्माणच झाले, काय म्हणून आम्ही अपेक्षा करावी, दुःख पदरात पडतं. एक नवरा बायको, नवीन नवीन लग्न झालं, नवऱ्याला मुंबईमध्ये नोकरी, बायकोला घेऊन मुंबईला गेला, दोघांचा संसार, मुंबईतला संसार सुरू झाला. एका खोलीमधला संसार, काय मुंबई आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, एका खोलीमधला संसार. नवरा कामावर जायचा, बायको डबा करून द्यायची, तो डबा जेवायचा, संध्याकाळी परत यायचा, त्यांचा संसार आनंदानं सुरू होता. एके दिवशी रात्री पलंगावर झोपल्यानंतर त्या नवऱ्यानं बायकोला असं विचारलं. तो म्हणाला, का ग म्हणे, आपला संसार एका खोलीमध्ये चालू आहे, कपडा लत्ता, एवढी भांडी कुंडी, हा पलंग आपल्याला पुरतो, समजा उद्या मुलगा झाला तर कुठं झोपल. ती हुशार होती, खेड्यातून गेलेली असल्यामुळे हुशार होती. ती म्हणाली, काय म्हणता. तो म्हणाला, काही नाही, आता एवढा पलंग आपल्या दोघांना पुरतो, उद्या मुलगा झाला तर कुठं झोपल. ती शहाणी होते. ती म्हणाली, थोडं पलीकडे सरका. तो पलीकडे सरकला, मध्ये जागा झाली. ते म्हणाली, चिंता करू नका, मुलगा झाला तर इथं झोपल. एवढ्यावर थांबाव की नाही. तो म्हणला, समजा जुळं झालं तर, समजा जुळं झालं तर. ती म्हणाली, अजून थोडं पलीकडे सरका. अजून सरकला, मध्ये अजून थोडी जागा झाली. ते म्हणे, चिंता करू नका, दोन्ही मुलं आपली एवढ्या जागेत झोपतील, तुम्ही चिंता करू नका. तो म्हणाला, समजा दोन मुलावर मुलगी झाली तर. ती म्हणाली, अजून थोडं सरका. तो अजून थोडं सरकायला गेला, धाडकन पलंगावरून खाली पडला, कमरेचं हाड मोडलं. माझा दृष्टांत संपला. मला त्याला दवाखान्यात न्यायला फुरसतच नाही. मला आधीच उशीर झाला, राहणार नाही तर मरणा, मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. माझा दृष्टांत संपला. मला आपल्याला असं विचारायचंय की पलंगावरून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला झालं ते झालेल्या पोरांनी दिलं का न झालेल्या. ते झालेल्या पोरांनी दिलं का न झालेल्या. न झालेल्या. मग न झालेली एवढी दुःख देतात. काय सांगतात. ज्या वस्तूची उत्पत्ती नाही त्या वस्तूकडे सुखाची याचना करण्यात आम्हाला तर सुख मिळत नाही, पण अयोग्य ठिकाणी याचना केल्याचं पाप लागून आमच्या पदरात दुःख पडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला ऐका, तुकोबारायांना प्रपंचाकडून सुख मिळालं नाही, गोमट झालं नाही. तुकोबारायांच्या लक्षात आलं, अरे व्यावहारिक सत्तेत का असे ना, पण जड आहे ना, तो आम्हाला सुख देणार नाही. हरकत नाही, प्रातिभासिक सत्तेत असेल तो निर्माणच झाला नाही, मानता येईल पारमार्थिक सत्तेमध्ये, परंतु व्यावहारिक सत्तेत तरी त्याचं जडत्व स्वीकारावं लागेल. संसार जड असल्यामुळे सुख देत नाही. ठीक आहे, सुखाची अपेक्षा पूर्ण करण्याकरता कुणीतरी चेतन पाहिजे. म्हणून तुकोबाराय प्रपंचापासून निघाले, जीवाच्या समोर येऊन उभे राहिले, कारण जीव चेतन आहे. त्याच्या समोर येऊन तुकोबाराय म्हणतात, गोमटे ते करा माझे भार ओझे तुमासी. जीवाकडे तुकोबारायांनी याचना केली, माझं गोमट करा. पण जीव तुकोबारायांचं गोमट करल का? करत नाही. का करत नाही? कारण जीव स्वतःच दुःखी आहे, तो दुसऱ्याला काय सुख देईल. अरे जो मी स्वतः सुखा करता प्रयत्न करतोय,
रात्रंदिवस एक करण्याचा प्रयत्न करतोय, मला सुख मिळावं याच्याकरता माझा सगळा विचार चालू आहे, तो मीच जर स्वतः सुखी नाही तर दुसऱ्याला काय मी सुख देईन? जीव दुसऱ्याला सुख देऊ शकत नाही महाराज, कारण जीव हा परिपूर्ण नाही आहे. ममैवांशो जीवलोके, जीव हा अंश आहे, अंश. ठेवीत हा पायी जीव थोडा. जीव हा मुळातच थोडा आहे, आणि जे थोडं असतं ना ते दुसऱ्याला पूर्ण करू शकत नाही. मी साधं सांगू, जुन्या कीर्तनकाराची म्हण आहे, आपल्याला ठाऊक असेल महाराज, जुन्या कीर्तनकारांची म्हण आहे, महाशिवरात्र जर आषाढी एकादशीकडे जेवायला गेली तर कोण कुणाचं पोट भरलं? अरे ही उपाशी ती उपाशी, कोण कुणाचं पोट भरणार? जीव हाही जीव आणि तोही जीव, कोण कुणाचं पोट भरणार? जीव आम्हाला सुख देऊ शकत नाही का? जीव चेतन असला तरी जीव पूर्ण नाही आहे. ऐका, मी थोडं वेगाने पुढे जातो. जीव संसाराकडे जाऊन सुख मागतात, संसार सुख देत नाही, कारण संसार जड आहे. जडाकडून सुख मिळत नाही म्हणून तुकोबाराय चेतनाकडे आले, जीवाकडे प्रार्थना केली, गोमट करा. जीव गोमट करू शकत नाही, कारण तो चेतन आहे पण तो परिपूर्ण नाही आहे. मग तुकोबारांनी विचार केला, असं करून चालणार नाही, अशा ठिकाणी जाऊन मागितलं पाहिजे की जिथं चेतनत्वही आहे आणि परिपूर्णत्वही आहे. असं कोण आहे? फक्त देव. म्हणून तुकोबाराय देवाकडे गेले आणि देवाला प्रार्थना केली, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. कारण या जगतामध्ये सुख, जीवाला सुख देणारा दुसरा कोणी नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देवीन जीवा सुख नो हे, देवीन जीवा सुख नो हे, देवीन जीवा सुख आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेरे बिना जीवा सुख नो हे, तेरे बिना जीवा सुख नो हे. सुख नो हे. तुकोबाराय बोलतात, देव आपला केल्याशिवाय सुख मिळत नाही, कारण देव चेतन आहे, देव परिपूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. देव परिपूर्ण आहे, मान्य आहे. पण मी आपल्याला आता जाहीर सांगतो, ऐका, जाहीर सांगतो, माझ्यावर अविश्वास ठेवू नका. मी कीर्तनात बोलतोय याची मला कल्पना आहे, पण देवाकडे जाऊनही गोमट करा असं म्हणल्यावर देवही आपलं गोमट करू शकत नाही. लक्षात ठेवा, देवही करू शकत नाही. अरे मग तुकोबारायांचं वचन आहे ना, आपला तो एक देव करून घ्यावा आणि तेणे विण जीवा सुख नोय. मी आपल्याला खरं सांगू, देव जे सुख द्यायला बसलाय ते आम्हाला नकोय, आणि आम्हाला जे सुख पाहिजे ते देव देऊ शकत नाही. आम्हाला सुख पाहिजे विषयाचं, ते देवाजवळ नाही, आणि देव द्यायला मोक्ष सुख आम्हाला त्याची गरज नाही. कशी गाठ भेट व्हायची देवाची नामची? आणि खरं सांगू का, देव आम्हाला सुख देऊ शकत नाही. खरं सांगू, कारण आपला अजून देवाला पत्ताच नाही. माझी भाषा पटणार नाही तुम्हाला, आपला पत्ताच नाही अजून देवाला. असं का म्हणतात? मी माझ्या मनाचं बोलत नाही, प्रमाणानं बोलतो. भगवंताचा अवतार भगवंताने घेतला कशा करता? काढा गीतेचा 4था अध्याय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान काय बोलतात? मी अवताराला येतो कुणा करता? तुकोबारायांची भाषा, भक्ता राखे वायापाशी दुर्जनासी संहारी. मी भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचा नाश करण्याकरता अवताराला येतो. बरोबर, हे देवाचं वचन. आता मला आपल्याला असं विचारायचं आहे की देव येतो सज्जना करता आणि देव येतो दुर्जना करता, पण या जगतामध्ये सज्जन आणि दुर्जन हे दोन वर्ग सोडले तर तिसरा वर्गच नाही का? जाऊ द्या, सोपं बोलतो. आपण आता इतके जण इथे बसलो, मंडप भरला. मी आपल्याला जाहीर विचारतो, आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. कीर्तनकारा सकट कोण सज्जन आहे? हात वर करा. कोणी करत नाही. मला आधीच माहिती आहे कोणी करत नाही म्हणून, त्याच्याशिवाय मी विचारलंच नसतं. कोण सज्जन आहे? हात वर करा. कोणी करत नाही आणि करूही नाही. तुम्ही शहाणे लोक आहेत. शहाणा माणूस हात वर करून सांगत नाही. कारण मी तुम्हाला सांगतो, जो खरा झाकली मूठ तेवढी बरी असते. कारण का, जो खरा सज्जन असतो ना, तो कधी हात वर करून सांगत नाही मी सज्जन आहे म्हणून. आणि जो हात वर करून मी सज्जन आहे म्हणून सांगत असतो ना, त्याच्या एवढा दुर्जन या जगात दुसरा कोणी नसतो. लक्षात ठेव. ज्ञानोबारायांनी हात वर करून सांगितलं मला सज्जन म्हणा म्हणून. तुकोबाराय म्हणाले मला संत म्हणा म्हणून, माझी पूजा करा म्हणून, मी जगद्गुरु आहे म्हणून. तुकोबाराय म्हणाले, ज्ञानोबाराय म्हणाले, खरा सज्जन कधी सांगत नाही हात वर करून. त्यामुळे तुम्ही हात वर करत नाही याचा अर्थ तुम्ही सज्जन असला पाहिजे. म्हणाल काय चाललं आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. कोणी करत नाही. तर जाऊ द्या, सोडून द्या प्रश्न, मला अडचणीत आणायचा नाही. परंतु मी दुसरा प्रश्न विचारतो, जाऊ द्या सज्जन कोणी असेल नसेल, आपल्यापैकी दुर्जन कोण? हात वर करा. तुम्ही दुर्जन असता तर कीर्तनाला आला असता काय? दुर्जन असता तर कीर्तनाला बसला असता काय? एवढा वेळ उशीर झाला तरी तुम्ही बसून राहिला, याचा अर्थ तुम्ही दुर्जन आहे का? रामकृष्ण हरी म्हणताना तुम्ही टाळी वाजवली की नाही? म्हणजे तुम्ही दुर्जन आहे का? महाराज आम्ही दुर्जन, मी तुम्हाला दुर्जन म्हणतोय असं समजू नका, पण मी आपल्याला सज्जनही म्हणत नाही, हे लक्षात ठेवा. हा ना. सज्जन कोण? कोणी हात वर करत नाही. दुर्जन कोण? कोणी हात वर करत नाही. अहो महाराज, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, आम्ही काय दुर्जन आहोत काय? आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी चुकली नाही आमची, आम्ही काय दुर्जन आहोत काय? एकादशी करतो, काय दुर्जन आहोत काय? कीर्तन प्रवचनाला जातो, आळंदी देहूला वारीला जातो, आम्ही काय दुर्जन आहोत काय? पंढरपूरला जातो तर आम्ही पंढरपूरला जातो, आम्ही दुर्जन नाही, गोष्ट खरी. पण ज्या पंढरपूरला आम्ही आमची सज्जनता सिद्ध करायला चाललेलो आहोत, त्या पंढरपूरला जातानाच वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटात जातो, हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे? निदान वारकऱ्यांनी तरी हो, खोटं कोणीच वागू नये, माझं काहीच म्हणणं नाही, खोटं कोणीच वागू नये, पण निदान वारकऱ्यांनी निदान बर काय खोटे अहो ते अर्धे पैसे वाचवून काय घरावर काही सोन्याची कौलं टाकणार का तुम्ही? माझा काही गाथा पाठ नाही महाराज, माझी काही ज्ञानेश्वरी पाठ नाही, तुम्हाला विचारतो. माझं काही तुमच्या एवढं पाठांतर नाही. मी आपल्याला असं विचारतो, गाथ्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये असं काही प्रमाण आहे का हो तुकोबारायांचं, का अर्ध्या तिकिटात आल्याशिवाय भगवंताची भेटच होत नाही म्हणून? असं काही प्रमाण गाथ्या ज्ञानेश्वरी? कशा करता खोटं वागाव? तरी आमची सज्जनता जिथं आम्ही सिद्ध करायला चाललो आहोत, तिथं आमच्या दुर्जनतेला बरोबर घेऊन चाललो आहोत ना. मग आम्ही सज्जन का दुर्जन? आम्ही सज्जनही नाही. आम्ही आता कोणी बोलत नाही, मला माहिती आहे. आपली अडचण कुठे झाली सांगू का मी? सज्जन कोण आहे? कोणी हातवर. दुर्जन कोण आहे? कोणी हातवर कर. अडचण कुठे झाली सांगू का एका वाक्यात? आपली अडचण कुठे झाली? सज्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही, दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते, याच्यामध्ये आपण अडकलोय, दुसरं काही नाही. सज्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही, कारण आपल्याला माहिती टेबला खालून किती पाणी वाहून गेलंय. दुर्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही, कारण कीर्तनामध्ये येऊन बसलोय. आपण सज्जन का दुर्जन? आपण धड सज्जन नाही, आपण धड दुर्जन नाही. आणि भगवान येतात एक तर सज्जना करता, नाहीतर दुर्जना करता, आणि आपण दोन्ही नाही. मग भगवंताला अजून आपला पत्ताच नाही, आणि ज्याचा पत्ता नसतो त्याचं गोमट होत नसतं. विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल लय बोलतो, कारण परमात्म्याने आपल्याला ओळखावं आणि परमात्म्याने आपलं गोमटं करावं अशी तळमळ परमात्म्याच्या अंतःकरणात आमच्याबद्दल का निर्माण व्हावी सांगा ना. भगवान गोमटं करतील तर प्रल्हादाचं करतील, भगवान गोमटं करतील तर ध्रुव बाळाचं करतील, भगवान गोमटं करतील चोखोबारायांचं करतील. तुमचं माझं गोमटं भगवंतानी का म्हणून करावं? आमच्याजवळ असं काय आहे की भगवंतानी आमचं गोमटं करावं? आमच्याजवळ काही नाही. मग भगवान आमचं गोमटं करत नाहीत का? कारण भगवान चेतन आहेत, भगवान परिपूर्ण आहेत, पण आमच्या कल्याणाची तळमळ नाही. झालं. प्रपंचाकडे गेले, प्रपंच गोमटं करत नाही का? जड आहे म्हणून. जीव चेतन आहे म्हणून गोमटं करेल वाटलं होतं, पण तो परिपूर्ण नाही. परमात्मा चेतनही आहे, परिपूर्णही आहे, पण तो गोमटं करत नाही, कारण आमच्या कल्याणाची तळमळ नाही. मग तुकोबारायांच्या लक्षात आलं की चेतनही पाहिजे, परिपूर्णही पाहिजे, आणि आमच्या कल्याणाची तळमळही त्याच्या अंतःकरणात पाहिजे, तर तो आपलं गोमटं करेल. मग असं कोण आहे? परमात्मा जर मधल्या लोकांबद्दल कार्य करत नाही, तर मधल्या लोकांबद्दल कार्य करणारं कोण आहे? आणि ते तुकोबाराय बोलतात, अरे भगवान ज्यांचं परिपूर्णता ज्यांची सिद्ध करू शकत नाही, तो फक्त सज्जन आणि दुर्जन बघतो, मधला वर्ग बघत नाही. पण तेच संत महात्मे जेव्हा अवताराला येतात, तेव्हा ते संत सज्जनाबद्दलही बोलत नाहीत आणि दुर्जनाबद्दलही बोलत नाहीत. अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराय कारण अवतार तुम्हा उद्धाराला जड जड जीव उद्धाराले जड जड अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कारण. उद्धरावे कोण? सज्जन दुर्जन नाही, जड जड जीव. सज्जन आणि दुर्जन हे भगवंतानी उद्धारणारचे दोन वर्ग सोडून उरलेल्या वर्गाविषयी तुकोबाराय बोलतात. जन जड जीव तिघांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे एका वाक्यात बोलतो. ज्ञानोबारायांनी हरिपाठ सांगितला, जनाचा उद्धार. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, जडाचा उद्धार. ज्ञानोबारायांनी रेड्याविखी वेद बोलवला, जीवाचा उद्धार. उद्धरावे जन जड जीव. आणि मग तुकोबारायांच्या लक्षात आलं, आपल्या कल्याणाची तळमळ यांच्या अंतःकरणात आहे. म्हणून संसाराकडे जाऊन, जीवाकडे जाऊन, देवाकडे जाऊन निराश झालेले तुकोबाराय संतांच्या समोर उभे राहतात आणि संतांना सांगतात, तीनही ठिकाणी जाऊन आलो, पण माझं गोमटं करणारं या जगतामध्ये मला कोणी दिसलं नाही. तिघांकडेही माझी निराशा झाली. फक्त आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत. साधो संत जीवन, साधो संत जीवन, साधो संत जीवन, साधो संत जीवन, गोमटे ते करामा.
ते करा माझे आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवाला ग. साधू संत जीवाला ग. घुमटे ते करा माझे घुमटे ते करा माझे तुकोबाराय बोलतात, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. आता शब्दाचा अर्थ सांगत होता तुकोबारायने वापरला. आतापर्यंत त्याचे बरेच अर्थ आचार्यांनी 3 अर्थ सांगितले, पण जगद्गुरु तुकोबाराय आता शब्दाचा चौथा अर्थ सांगतात. सगळीकडे निराशा झाल्यानंतर जिथं एका ठिकाणी फक्त आशा शिल्लक राहते तिथं आता शब्द वापरला जातो. तुकोबारायांनी काढलेला चौथा अर्थ. देवाकडे निराशा, जगाकडे जाऊन निराशा, जीवाकडे जाऊन निराशा. आता तुम्ही, आता फक्त तुम्ही आहात. आपण म्हणतो ना, एखाद्या वेळेला एखाद्या माणसाला पैसे पाहिजे असतात, इकडं जातो तिकडं जातो, पैसे मागतो, बँक कर्ज देत नाही, हे देत नाहीत, ते देत नाहीत, कुणी उधारीवर द्यायला तयार नाही. मग शेवटी सगळ्यात आपल्या जीवस्य कंठस्थ मित्राकडे जाऊन म्हणतो, बाबा सगळीकडे फिरून आलो, पैसे मिळाले नाहीत, आता फक्त तुझीच एकट्याची अपेक्षा आहे, जेवढं असेल तेवढं टाक. म्हणतो की नाही? आता शब्द कधी आहे? जिथं काही आपलं चालत नाही, जिथं सगळी आशा संपून जाते आणि जिथं फक्त एका आशेचा किरण जिवंत राहतो तिथं आता शब्द वापरला जातो. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. तुकोबाराय प्रार्थना करतात, माझं गोमटं करा, माझं गोमटं करा. थोडासा विचार सांगतो, थोडा विचार. तुकोबाराय अभंगामध्ये माझं गोमटं करा असं संतांना म्हणतात, पण गोमटं करा म्हणजे काय करा याची व्याख्या सांगत नाहीत. कारण गोमटं करा म्हणजे भलं करा, गोमटं करा म्हणजे चांगलं करा, पण भल्याची चांगल्याची व्याख्या व्यक्तिगणिक बदलत जाते ना. मला जे बरं वाटतं ते तुम्हाला वाटावंच असं नाही, तुम्हाला जे चांगलं वाटावं ते मला वाटावं असं नाही, मला ज्याच्यामध्ये सुख वाटतं त्याच्यामध्ये तुम्हाला वाटत नाही, तुम्हाला ज्याच्यात वाटतं त्याच्यात यांना वाटत नाही, यांना ज्याच्यात सुख वाटतं त्याच्यात मला वाटत नाही. तुम्हाला पंक्तीत गोड असलं तर बरं वाटतं, सुख वाटतं, यांना कीर्तन लवकर संपलं तर सुख वाटतं, मला रात्रभर बोलायला सुख वाटतं. प्रत्येकाचं वेगळं आहे ना. प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी आहे ना. एकच कल्पना घेऊन मनुष्य चालू शकत नाही. गोमटेपणाचे सगळ्याचे भाव वेगळे. गोमटेपणाचा सगळ्यांनी आपापल्या बुद्धीनुसार आणि आपापल्या प्रपंचानुसार केलेला अर्थ वेगवेगळा आहे. कारण प्रत्येकाची बुद्धी भिन्न आहे. पिंडे पिंडे मतिर्भिन्नः, कुंडे कुंडे नवंपयः, जातौ जातौ नवाचारा, नवावाणी मुखे मुखे. अरे प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे महाराज, कारण बुद्धी कर्मानुसारिणी. बुद्धी ही ज्ञानोबारायांची भाषा आहे, साधी भाषा नाही महाराज. बुद्धी ही होणारा सारिखी ठाके, ज्ञानोबाराय बोलतात. कर्मानुसार बुद्धी चालते. विचार करा. त्यामुळे गोमट करा म्हणजे काय करा? कारण आम्ही जे गोमट करू, एखादा मनुष्य आला आणि त्याने मला सांगितलं महाराज गोमट करा, मला गोमट वाटलं म्हणून मी त्याला धोत्राचं एक पान दिलं, एक उपर्ण दिलं, एक शर्ट दिला. तो म्हणाले हे कशाला दिलं? रोकड द्या रोकड, त्याच्यात गोमट आहे. तो म्हणजे गोमट पण त्याचं वेगळं, माझं वेगळं. मला वाटतं याला कपडे मिळाले की गोमट आहे, त्याला वाटतं कपडे घेऊन काय करायचंय, पैसे मिळाले तर गोमट आहे. भुकेल्या माणसाला अन्न मिळालं तर गोमट, तहानेल्या माणसाला पाणी मिळालं तर गोमट, उघड्या माणसाला वस्त्र मिळालं तर गोमट, थंडीत राहणाऱ्या माणसाला पंख्याचा वारा मिळाला तर गोमट, हिवाळ्यात राहणाऱ्या माणसाला पांघरायला कांबळं मिळालं तर गोमट. प्रत्येकाची काळानुसार, बुद्धीनुसार, व्यक्तीनुसार, वयानुसार गोमटेपणाची कल्पना वेगळी. मग तुकोबाराय म्हणतात गोमटे ते करा माझे,
भार होय. मग गोमट करा म्हणजे काय करा? गोमटे या शब्दाचा अर्थ काय करायचा? तुकोबारांनी काही अर्थ केला नाही. त्याचा थोडासा विचार सांगतो. शब्दाचा अर्थ करताना त्याच्याकरता काय काय विचार करावा लागतो याच्याकरता आपल्याला सगळं व्याकरणशास्त्र बघावं लागतं. संस्कृत व्याकरणाने शब्दाचा अर्थ कसा करायचा याची 12 कारणं दिलेली आहेत. त्या 12 गोष्टी बघाव्या लागतात. सन्निधी काय येते बघा, विकल्प काय येते बघा, वगैरे वगैरे वगैरे, काय जे असतील ते असतील. सगळा विचार मला सांगायचा नाही, तेवढा वेळही नाही आणि तेवढं स्वारस्यही कुणाला त्याच्यामध्ये नाही. शब्दाचा अर्थ कसा करायचा सांगता येत नाही. कसा करायचा, काय करायचा याचा विचार करताना संकोच करून सांगतो. ब्रह्मसूत्र भाष्याच्या पहिल्या अध्यायामध्ये जे 4 पाद आहेत त्या 4ही पादामध्ये जगद्गुरु शंकराचार्याने श्रुतीचा अर्थ कसा करायचा याचं दिग्दर्शन केलं. त्यांनी स्पष्ट रूपानं असं सांगितलं नाही असा अर्थ करा, पण त्यांनी ज्या पद्धतीने श्रुतीचे अर्थ केले त्याच्यावरून आम्हाला हे शिकावं लागतं की अर्थ करताना कसा करावा लागतो. उदाहरण देत बोलतो मी, जास्त बोलत नाही. कंटाळा येईल पण 2-4 वाक्य बोलू द्या मला. या निमित्तानं झोप किती छान लागते बघा तरी. अगे ऐकून तरी ठेवा, काहीतरी कानावर तर पडू द्या. हो, कानावर तर पडू द्या. ऐका काय असतं. स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ कसा करायचा, अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ कसा करायचा आणि संदिग्ध श्रुतीचा अर्थ कसा करायचा याचे नियम आचार्याने घालून दिले. साधं बोलतो, उदाहरणाने बोलतो, तुकोबारांकडे येतो लगेच. स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करताना शब्द पहा. अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करताना शब्द आणि प्रकरण काय चाललंय ते बघा. आणि संदिग्ध श्रुतीचा अर्थ करताना शब्द बघा, प्रकरण बघा आणि मागचे पुढचे संदर्भ बघून त्याचा अर्थ निश्चित करा. हे 4 अध्यायामध्ये हे आहे. मी येतो तुकोबारांच्या प्रमाणातून बोलतो. तुकोबारांनी काही अभंगामधून देवाला मागितलंय, स्पष्ट मागितलंय, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. स्पष्ट मागणं आहे ना, याच्यामध्ये काही आडायचं कारण आहे का? देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले. तुकोबारा बोलतात ना, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी. स्पष्ट म्हटलंय, माझा देह पाडी असं म्हणलं नाही, देहाचा विसर. स्पष्ट श्रुती आहे. काही वेळेला तुकोबाराय जरा अस्पष्ट बोलतात, हे का ते नेमकं कळत नाही. प्रमाण देतो, आता तुझं कळेल ते करी म्हणत नाही, सरळ देतो, वेळेची मर्यादा. आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. देवा आता तुला जे करायचंय ते कर. तारायचं तर तार, मारायचं तर मार, जवळ धरायचं तर जवळ धर, नाही तर दूर लोटून दे, संसारात घालायचं तर घाल, नाही तर नको घालू. सगळीच अस्पष्टता. काय करू ते सांगा ना. अशा वेळेला शब्दही बघा आणि प्रकरण काय चाललंय बघा. प्रकरण चाललंय शरणागतीचं, शरण आलो नेणतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्वज्ञाने बहुदिनवणे रंकावणे. वाचा तुकोबारांचे अभंग, नाटाचे अभंग, आपल्याला कळेल. प्रकरण चाललंय हे शरणागतीचं आणि काही अभंग असतात ते संदिग्ध असतात. गोमटे ते करा माझे, संदिग्ध आहे. म्हणजे काय करू, सगळीच संदिग्धता आहे. मी गोमट केलेलं तुम्हाला पटेल, काय शाश्वती आहे? मी जे गोमट समजेन त्याला तुम्ही गोमट समजाल, काय शाश्वती आहे? आता रामायण ऐकताय आपण. रामायणामध्ये एक कथा आली छोटीशी. रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंनी सीता मातोश्रींना सोडवून आणलं. चांगल्याची कल्पना प्रत्येकाची वेगळी कशी तेवढी सांगते. सीता मातोश्रीला सोडून आणलं, तोपर्यंत वानरांना सीता माता काळी का गोरी माहित नव्हतं. ते मग सगळ्या वानरांनी प्रार्थना केली मारुतीरायाकडे, आम्हाला आईसाहेबाचं जिच्या करता आम्ही प्राणपणाला लावला तिचं दर्शन तरी घेऊ द्या. मारुतीरायांनी सांगितलं लक्ष्मणाने सांगितलं हरकत नाही. सीता मातोश्री रामरायांना असं बसवलं एका दगडावर आणि सगळ्या वानरांना सांगितलं, लावा रे बारी. बारी गेली पार गोपाळपूरच्या पलीकडे. चला 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 चला, सगळे ढकलायला लागले पुढे. मारुतीराय स्वतः, तुका तेथे वारी एकी आडोनी दुसरी, तिथे उभे राहील, चला चला चला. प्रत्येक वानर यायचं, रामरायाच्या पाया पडायचं, हसून बघायचं, सीता मातोश्रींच्या पाया पडायचं, तोंडाकडे बघायचं, प्रदक्षिणा करायचं आणि पुढे येऊन पुन्हा नमस्कार करायचं, वेडं वाकडं तोंड करायचं, निघून जाय. 4-5 वानरांची वेडी वाकडी तोंड बघितल्यावर मारुतीरायाने एकाला पकडलं आणि त्याला विचारलं, काय रे, आईसाहेबाचं दर्शन घेऊन तोंड वेडं वाकडं काय करतो?
त्याने सांगितलं कसं सांगू म्हणजे मला मारणार नाही, अजिबात मारणार नाही. आईसाहेबाचं दर्शन घेऊन तोंड वेडवाकडं का करतो? वानरांनी सांगितलं, हिच्या करता आम्हाला एवढं भांडायला लावलं, हिच्या करता आमचा प्राण पणायला लावायला लावला, हिच्या करता आम्ही त्या कुंभकर्णाच्या समोर गेलो, हिच्या करता आम्ही रावणाच्या समोर गेलो, हिच्या करता राक्षसांच्या तोंडात जाता जाता आम्ही वाचलो, आणि ही सुंदर आहे सुंदर आहे सुंदर आहे सुंदर आहे म्हणून हिचा गवगवा झाला. कशा सुंदर आली? वानर म्हणतं सीता मातोश्रींकडे. ही कशा? मारुतीराय म्हणाले, अरे आई साहेब आहेत आपल्या, सुंदर नाहीत का? नाही सुंदर वाटत. वानर म्हणाला, हिला सुंदर सुंदर म्हणता, हिला शेपूटच नाही, कशात सुंदर आलं? म्हणजे वानरांच्या दृष्टीनं शेपूट हे सौंदर्याचं लक्षण, माणसाच्या दृष्टीनं शेपूट असणं हे कुरूपतेचं लक्षण आहे का नाही? प्रत्येकाची चांगलेपणाची कल्पना वेगळी असते हो. मग अर्थ कसा करायचा? गोमट करा म्हणजे काय करायचं? अर्थ कसा करायचा? त्याची संज्ञा कशी मांडायची? कारण शब्दाचा अर्थ करत असताना संदर्भ बघा मागचे पुढचे. काही वेळेला शब्दाचा अर्थ करत असताना असा अर्थ शब्दाच्या अनुपस्थितीतही शब्दाच्या भावाला ग्रहण करावं लागतं, तेव्हा कदाचित वाक्याचा शब्दाचा अर्थ लागू शकतो. बऱ्याच वेळेला असं होतं, शब्दाची उपस्थिती नसते पण शब्दाच्या अनुपस्थितीत मागचा पुढचा संदर्भ बघून शब्दाचा भाव ओळखावा, तेव्हा शब्दाचा वाक्याचा. मी उदाहरण देतो ना, काय डोकेफोड करायचं कारण. साधं उदाहरण देतो. एक मनुष्य रस्त्यानं चालला होता, भूक लागली, चांगला शिकलेला सावरलेला मनुष्य, भूक लागली, खिशामध्ये पैसे होते, रस्त्यानं चालला होता, एका हॉटेलमध्ये शिरला. भूक लागली, हॉटेल उघडं दिसलं, हॉटेलमध्ये गेला, तिथं बसला. त्याला काय खायचं होतं ते सगळं खाल्लं. खाल्ल्यानंतर आता काय असतं हॉटेलमध्ये? खाणं झाल्यानंतर पैसे द्यायचे, निघून जायचं. ह्याच्या पलीकडे काय असतं? तोही उठला आणि उठता उठता त्यांनी काय केलं, त्या ज्या ताटामध्ये त्यांनी खाल्लं होतं, जेवला होता, त्या ताटातले 2 चमचे घेतले आणि खिशात ठेवले. चमचे खिशात ठेवले. काही लोकांना असते सवय, चोरी नाही, त्यांना बिचाऱ्याची चोरीची भावना नसते त्यांच्या अंतःकरणात, पण सवय असते. आता काय करता त्याला? काय करता? त्यांना चोरायचं, चोर म्हणायचं नाही, त्यांना चोरी करत नाही, पण त्यांची भावना नसली तरी सवय असते, त्याला काय करता. आता आपल्याला अनुभव आहे, महाराज आम्ही तुमच्या सप्त्याला आलो होतो, कसं काय? काही नाही, हा काय टाळ. म्हणजे चोर नाही, एवढा मोठा स्मरण म्हणून घेऊन जातात हो. ते स्मरण, इतका मोठा सप्ताह तुम्ही केला, त्याचं स्मरण नको आम्हाला? पाहिजे ना काहीतरी. माझ्याकडे एक ग्रस्त आले, ते म्हणले महाराज आम्ही होतो तुमच्या कीर्तनात. म्हणलं कसं काय? ही काय तुमची चप्पल? स्मरण स्मरण स्मरण, दुसरं काही नाही. चोर नाही, चोर म्हणायचं नाही त्यांना, स्मरण म्हणून घेऊन जातात. त्याने 2 चमचे उचलले, खिशात ठेव. त्याचं दुर्दैव असं आडवं आलं महाराज, ते चमचे खिशात ठेवताना गल्ल्यावरच्या मालकाने नेमकं बघितलं. तो आला आणि तो म्हणाला, लाज वाटत नाही का हो? चांगल्या कपड्यातले दिसता, सुटाबुटात राहता, शिकले सवरलेले दिसता, आणि आमच्या हॉटेलमधले चमचे चोरता, लाज वाटत नाही? तो म्हणला, चोरले कुठं, तुमच्या डोळ्यात देखत घेतले. हां, चोरीची व्याख्या वेगळी आहे महाराज. भारतीय संविधानानुसार इंडियन पिनल कोड IPC, इथं कोणी वकील असेल तर, मी चुकत असेल तर सांगा मला, मालकाच्या माघारी मालकाची परवानगी न घेता मालकाच्या मालकीची वस्तू स्वतःच्या ताब्यात घेणे याला चोरी असे म्हणून पिनल कोड. भारतीय संविधानानुसार चोरीची व्याख्या अशी. तो म्हणलं, तुमच्या माघारी कुठं? डोळ्यासमोर घेतले, 2 चमचे खिशात ठेवले. तो म्हणलं, लाज वाटते काय वर तोंड करून अजून बोलताय? कशासाठी घेतले? आम्हाला नित्य लागणारी वस्तू आहे. चमच्यांना 2 क्षेत्रामध्ये किंमत फार. एक हॉटेल, कशासाठी घेतले आमचे चमचे? काय म्हणून घेतले? आम्हाला नित्य लागणारी वस्तू आहे, आम्हाला सारखे लागतात. आता तुम्ही गेलात की न धुता आम्हाला दुसऱ्या गिऱ्हाईकाला द्यावे लागतात चमचे. कशाला नेले आमचे चमचे? काढा, खिशातून काढा. कशासाठी नेले? चमचे चोरता, लाज वाटत नाही? तो म्हणाला, हो तुम्ही जास्त बोलू नका, मालक आहात म्हणजे काय काही बोलाल का? तो म्हणला, अरे आमच्या हॉटेलमधले चमचे चोरतोस आणि अजून वरतोंड करून मला बोलतो, का चोरले आमचे चमचे? तो म्हणाला, मला काय विचारता, डॉक्टरला विचारा. म्हणला, डॉक्टरचा काय संबंध? अरे आमच्या हॉटेलमध्ये आला, जेवला,
चमचे चोरले, जाताना मी अडवलं तर म्हणतो चमचे, डॉक्टरला विचारा काय डॉक्टरचा संबंध आहे. त्यांनी खिशातून बाटली काढली, बाटलीवर डॉक्टरनी लिहिलं होतं जेवणानंतर 2 चमचे घेणे. डॉक्टरनी लिहिलं होतं जेवणानंतर 2 चमचे घेणे. काय घेणे? कुठं लिहिलंय? शब्दाची उपस्थिती नसली तरी मागचे पुढचे संदर्भ बघून शब्दाचा भाव ग्रहण करावा लागतो. महाराज, प्रत्येक ठिकाणी शब्दाच्या उपस्थितीत शब्दाचा वाक्याचा अर्थ आम्हाला कळतो असं नाही. गोमट म्हणजे नेमकं काय सांगा, आम्हाला सांगता येणार नाही. मग मागचे पुढचे संदर्भ बघा, सगळं बघा. 2-4 फक्त वाक्य बोलतो, सगळे चरण सोडवणं शक्य नाही मला. पण तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मे, पहिलं चरण सांगतो, शेवटचं सांगतो. संस्कृतात न्याय आहे महाराज. माळेमध्ये जर आपण मणी ओवले, म्हणजे त्या दोऱ्यामध्ये मणी ओवले आणि आपल्याला जर सगळी माळ उचलायची असली तर आपण एक बाजू उचलली तर सगळे मणी दुसऱ्या बाजूने गळून जातात, दुसऱ्या बाजूने उचलली पहिल्या बाजूने गळून जातात. मग सगळे मणी एकाच वेळेला उचलायची असतील तर काय करावं? 2 टोकं उचलावीत, पहिलं आणि शेवटचं. तसं मी पहिलं चरण आणि शेवटचं चरण उचलतो, सगळा अभंग कळला असं समजून घ्या. त्याला काय असतं, फार काही अवघड नाही. 2 चरणात सांगतो. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी. तुकोबारायांना गोमट म्हणजे नेमकं काय सांगायचंय? तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. संतांच्या पायाला मिठी दिली, गाठी सुटल्या, सोडिल्या गाठी. जर गाठी सुटल्या, आता गाठी शब्दाचा वेदांतातला अर्थ वेगळा आहे. चिदचित ग्रंथी, नामोकन तमोकन, त्याच्याकरता उपनिषदातली प्रमाणन हेन तेन बाकी सोडून द्या. अज्ञान एवढा अर्थ करा. आम्ही तुमच्याकडे आलो, आमचं अज्ञान गेलं. पण अज्ञान गेल्यानंतर, गाठी सुटल्यानंतरही ज्या अर्थी पायाला मिठी मारावी वाटते त्या अर्थी ब्रह्मज्ञानानंतरही कराव्या लागणाऱ्या भक्तीला तुकोबाराय गोमट म्हणतात. विठ्ठला 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 दुसरा विचार करा. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल काय असतं? एखादा मनुष्य आपल्या गरजेपोटी जेव्हा दुसरीकडे जात असतो तेव्हा त्याच्याकरता ज्या विशेषणांची योजना करतो ती विशेषणं त्याच्या अंतःकरणात असणाऱ्या मागणीच्या विषयाला अनुसरून येत असतात. उदाहरण सांगतो. एखादा भिकारी आहे, मंदिराच्या दाराबाहेर बसलाय. दाराबाहेर बसलेल्या त्या भिकाऱ्याला एखाद्या श्रीमंत माणसाने 100 रुपयाची नोट टाकली तर भिकारी त्याला असं म्हणतो का, अ काय तुम्ही दानशूर, तुम्ही धन्वंतरीचे अवतार म्हणतो का? तो काय म्हणतो, तुम्ही कर्णाचे अवतार. आणि तोच एखादा रोगी जर वैद्याकडे गेला आणि वैद्याने त्याला योग्य औषध देऊन बरं केलं तर तो म्हणतो काय, काय औषध दिलं हो, तुम्ही तर कर्णाचे अवतार म्हणतो काय? तो म्हणतो तुम्ही तर धन्वंतरीचे अवतार. मागणीच्या विषयाला अनुसरून विशेषणं येत असतात, हे लक्षात ठेवा. तुकोबाराय म्हणतात कृपावंत, साधू, संत, जीवलग ही 4ही विशेषणं बारकाईनं बघितली तर आपल्याला कळेल. कृपा, तुकोबारायांनी असं नाही म्हटलं आता तुम्ही दयावंत साधू. दयावंत म्हणलं असतं तर काय बिघडलं असतं आणि काय चुकलं असतं? काही नाही. कृपावंतच्या ऐवजी दयावंत, काही बिघडलं नसतं. पण कृपा वेगळी आणि दया वेगळी. एका वाक्यात सांगतो. प्रतिकूलतेच्या निवृत्तीला दया म्हणतात आणि अनुकूलतेच्या प्राप्तीला कृपा असं म्हणतात. असा फरक आहे. उदाहरण सांगायचं झालं तर अंबरीशाचं आणि दुर्वासाचं झालं भांडण. भगवंतानी अंबरीशावर केली ती कृपा आणि दुर्वासावर दाखवली ती दया. एवढा फरक. प्रतिकूलतेची निवृत्ती झाली, भगवंताची दया आहे. आणि आमच्या जीवनामध्ये अनुकूलाची प्राप्ती झाली, भगवंताची कृपा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. माझं गोमट करा ही जी तुकोबारायांची भाषा आहे. ते गोमट म्हणजे काय हे तुकोबाराय या अभंगामध्ये व्याख्या रूपानं कुठेही सांगत नाहीत. तरी गोमट करा असं म्हणतात. त्याचा एक शेवटचा अर्थ मला आपल्यासमोर ठेवायचा आहे. एकदा आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 2 मिनिटं भजन करू. गोमट शब्दाचा एक अर्थ फक्त दृष्टांतातून आपल्यासमोर ठेवतो आणि सेवा संपवतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
रखुमाई विठोबा 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 रखुमाई वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज की जय संत श्रेष्ठ चोखोबा महाराज की जय गुरु तुकाराम तुकाराम महाराज की जय सद्गुरु सद्गुरु जोग महाराज की जय खबा 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 आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये संतांच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागतात. ते संतांच्या चरणाजवळ का मागतात, इतरांच्या ठिकाणी तुकोबाराय का मागत नाहीत, याचं कारण तुकोबारायने आता या पदातून आपल्याला सांगितलं. त्याची संगती लावण्याचा थोडासा प्रयत्न मी केला. तुकोबाराय गोमटं करा असं म्हणतात, पण गोमटेपणाची व्याख्या नाही. मग गोमटं म्हणजे काय हे ओळखायचं असेल तर अभंगाच्या दृष्टीनं आपल्याला काही संगती अभंगामध्ये मागे पुढे दिलेल्या संदर्भावरून आपल्याला लावता येते असा विचार आपण बोलून आलो. थोडासा विचार फक्त दृष्टांतातून सांगायचा आहे. तुकोबाराय म्हणतात माझं गोमटं करा, पण गोमटेपणाची व्याख्या तुकोबाराय करत नाहीत. का करत नाहीत त्याचं कारण आहे. तुकोबारायांना करता येत नाही असं नाही, येत नाही. अरे भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय म्हणणारे तुकाराम महाराज, धन्य काळ संत भेटी म्हणणारे तुकोबाराय, कितीतरी अशी प्रमाण आहेत की जिथं तुकोबारायने आपल्या जीवनाच्या धन्यतेची व्याख्या केलेली आहे. तरी तुकोबाराय या अभंगामध्ये करत नाहीत. का करत नाहीत त्याचं कारण सांगतो. ज्यांच्याकडे तुकोबाराय गोमटं करा म्हणून प्रार्थना करायला आले त्या संतांच्या सामर्थ्याची तुकोबारायांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळं गोमटं करा म्हणजे काय करा हे सांगायचं नाही. का सांगायचं नाही? कारण जेव्हा आम्ही गोमटेपणाची कल्पना घेऊन जातो तेव्हा आपल्याला जे मिळतं, जे गोमटं होतं ते खरं गोमटं नसतं. संतांच्या चरणाजवळ तुकोबाराय जातात आणि म्हणतात गोमटं करा, पण गोमटं करा म्हणजे काय करा? काही नाही, त्याचा अर्थ हेच आहे, हाच आहे, संत जे करतील ते गोमटं. हेच गोमटं अशी व्याख्या नाही, ते जे करतील ते गोमटं. आचार्यांचं दिव्य पराधक्षमापन स्तोत्रातलं एक वचन आहे. आचार्यांनी तिथं असं म्हटलंय, आम्हाला मोक्ष नको, न मोक्षस्य आकांक्षा भवविभव वांछापि च न मे, न विज्ञानापेक्षा शशिमुखी सुखेच्छापि न पुनः, अतस्त्वां संयाचे जननी जननम यातु मम वै, मृडाणी रुद्राणी शिव शिव भवानी इति जपतः. मोक्ष नको, ज्ञान नको, ऐश्वर्य नको, अमुक नको, तमुक नको, काय पाहिजे काय असं देवीने विचारल्यानंतर आचार्यांनी देवीला प्रार्थना करताना असं म्हटलंय, मत्समः पातकी नास्ती पापघ्नित्वम समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा कुरु. माझ्यासारखा पापी या जगात कोणी नाही आणि तुझ्यासारखी पापाचं निवारण करणारी माता दुसरी कोणती नाही. एवं ज्ञात्वा असं जाणून आई, तुला जे माझ्या बाबतीत योग्य वाटतं ते तू माझ्या बाबतीत कर. मी सांगणार नाही हे योग्य आहे म्हणून कर. कारण संतांसमोर जाऊन आम्ही जर आमच्या गोमटेपणाच्या, मी आपल्याला खरं सांगू, आमच्या कल्याणाची आम्ही जेवढी कल्पना करतो ना त्याच्यापेक्षा लाख पटीनं व्यापक कल्पना संत महात्मे आमच्या कल्याणाची करत असतात. आम्ही आम्हाला तेवढं ओळखत नाही जेवढं ज्ञानोबाराय तुकोबाराय आम्हाला ओळखतात. आम्हाला आमचा तेवढं ज्ञान नाही आहे आम्हाला आमचं जेवढं तुकोबारायांना आमच्या जीवदशेचं ज्ञान आहे. लक्षात घ्या ना, आम्ही कल्पना करून चालत नाही. त्यांनाच सांगावं तुम्ही जे कराल ते माझं गोमटं. तुम्हाला जर वाटलं मी मरावं तेच गोमटं आहे. तुम्हाला जर वाटलं मी राजा व्हावं तेच गोमटं आहे. तुम्हाला जर वाटलं मी दरिद्री व्हावं मी तेच गोमटं आहे. माझ्या गोमटेपणाची कल्पना करायची नाही. कारण ज्यांच्याकडे गोमटं व्हावं अशी प्रार्थना आम्ही करतो त्यांना गोमटेपणातलं आपल्यापेक्षा जास्त कळत असतं. छोटंसं उदाहरण देऊन थांबतो. आपल्याकडे काय आहे, वेगवेगळ्या हंगामामध्ये वेगवेगळी फळं येतात.
आता कुठल्याही काळात काही मिळायला लागले हा भाग वेगळा, पण जांभळं एका विशिष्ट काळात येतात, पेरू एका विशिष्ट काळात येतात, आंबे विशिष्ट काळात येतात, आवळे विशिष्ट काळात येतात, बोरं विशिष्ट काळात येतात, वेगवेगळ्या हंगामामध्ये वेगवेगळी फळं येतात. आणि आपल्याकडे काय व्यवस्था आहे की त्या हंगामातली फळं घेऊन काही बायका म्हणा पुरुष म्हणा ठरलेल्या गावामध्ये ठरलेल्या गल्लीमध्ये ती फळं विकतात. बोराच्या दिवसात बोरं विकतात, आंब्याच्या दिवसात आंबे, जांभळाच्या दिवसात जांभळं असं विकणारी माणसं आहेत, घरोघरी जाऊन विकतात. एक बाई असं फळं विकणारी एका बोराचे दिवस बोरं घेतली टोपलं भरून आणि बोरं विकायला म्हणून एका गल्लीमध्ये गेली. नेहमी जात होती, गल्लीतली सगळी घरं तिच्या परिचयाच्या एका घरामध्ये गेली. बाईला आवाज दिला, ताई आहेत का हो तुम्ही घरामध्ये, बघा बोरं आणली. ती बाई घरातली बाहेर आली. अगं ये. ओळख होती, परिचय होता, प्रत्येक ऋतूमध्ये ती येते, घरातली झाल्यासारखी नेहमीचा परिचय. अगं ये फार दिवसांनी आलीस, बस. तिला पाणी गिणी दिलं, गप्पा मारायला लागली. बरं आहे का आता, मुलीचं लग्न झालं का, जावई काय म्हणतो, मुलगा कुठं नोकरी करतो, हे काय ते काय, दोघांच्या गप्पा. काय आणलं आज, हिने सांगितलं, बघा ना ताईसाहेब तुमच्याकरता बोरं आली, फार चांगली बोरं आहे, चांगली नसती तर मी तुमच्याकरता आणली नसती, हे बघा. म्हणून तिने टोपल्यावरचं फडकं काढलं. हे टोपलं असं त्या बोराने भरलेलं, सुंदर बोरं. टोपले बघितले, ते बाई बोरं हां ठीक आहे घेते असं त्यांचं दोघींचं बोलणं चालू. तेवढ्यात त्या घरातलं एक लहान मूल, त्या बाईचं 5-7 वर्षाचं लहान मूल खेळत तिथं आलं. त्या मुलाला बघितल्यावर ते बोरं विकणाऱ्या बाईने, अरे बाळा केवढा मोठा झाला, मी त्याला पाळण्यात बघितला होता, चालायला लागला, वा. मग ते म्हणाली, अगं तू आलीच नाहीस किती दिवसात. ती म्हणाली, बघा ना ते कोरोना झाला ना, असं झालं तसं झालं, 4-2 वर्षामध्ये काही व्यापार नाही, धंदा नाही, पण आता बोरं आणली आहे. मग तिने त्या, अरे बाळा ये हे बघ इकडे ये, तुझ्याकरता काय आणलं मी. तिने टोपलं पुढं केलं त्या लहान बाळाच्या समोर, मुलाच्या समोर. हे बघ तुझ्याकरता बोरं आणली, घे बोरं. ते पोरगं म्हणाल, नको मला, 7 वर्षाचं पोरगं. ते म्हणलं, नको मला बोरं नको. ती बाई म्हणाली, अरे घे बोरं, तुझ्याकरता आणली, मी मावशी आहे तुझी, नेहमी येते, तुला माहीत नाही, ये हे बघ ये बोरं घे. टोपलं पुढं केलं. तर पोरगं नाही मला नको बोरं, मला नको. ते म्हणाले, अरे तुझी आई रागवणार नाही तुला, मी सांगते तुझ्या आईला, घे बोरं, पाहिजे तेवढी बोरं घे. पोरगं म्हणाल, नको मला बोरं नको. शेवटी ती आई म्हणाली, अरे बाळा घे ना, ती मावशीच आहे आपली, ती म्हणते ना, घे बोरं. पोरगं म्हणालं, आई मला बोरं नको. का तुला आवडत नाही? आवडतात. मग घे ना, ती म्हणते ते. पोरगं म्हणालं, आई मला बोरं नको, तिला पाहिजे तर तिने देऊ दे, मी हात घालणार नाही टोपल्या. त्या आईला असं कौतुक वाटलं, काय संस्कार पोरावं, हो काय संस्कार. शेवटी ती बाई म्हणाली, बरं ये मी देते तिला. तिनं मुठभर पोरं त्याच्या हातात दिली, सगळं झालं. ती बाई निघून गेली पैसे वगैरे घेऊन. आणि मग आईला मोठं कौतुक. आईने पोराला विचार, बाळा ती बाई म्हणत होती ना बोरं घे म्हणून, घ्यायची ना, काय बिघडलं असतं. नाही आई मला, तुला नको होती, पाहिजे होती, मग का नाही घेतली. तू तुझ्या हाताने घे म्हणत होती, का नाही घेतली. तिने दिलं तर मी बोरं घेईन. किती चांगले संस्कार, कुणी शिकवलं रे तुला. आता शिकवणारी हीच आहे, आईच आहे. तरी ते तुला कोणी शिकवलं असं, फार शहाणा झाला, फार का नाही बोरं घेतली तू तुझ्या हाताने. पोरग हुशार. पोरग म्हणालं, आई मी जर माझ्या हाताने बोरं घेतली असती तर माझ्या हातात एवढ्या हातात 2च बोरं आली असती. तिने तिच्या हातानं दिल्यामुळं चड्डीचे खिशे भरले, शर्टाचे खिशे भरले, दोन्ही हात भरून गेले, म्हणून तिच्या हाताने. म्हणून कधीही संतांसमोर जाऊन आपल्या हातानं गोमट्याची कल्पना करायची नाही. त्यांच्या हातानं मिळू दे, आपले चड्डीचे खिशे भरतील, शर्टाचे खिशे भरतील, आपलं जीवन भरून जाईल, असे संत महात्मे देतील. या संताचे हे देणे, कल्पतरुहुनी दुणे, परिस अगाध जेणे, चिंतामणी ठेंगणा, असं हे संतांचं देणं. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात, जय जय देव श्री गुरो, अकल्पनाख्य कल्पतरो, स्वसंविद्रुम बीजप्ररो हणावनी. अकल्पनाख्य कल्पतरो, आम्ही ज्याची कल्पनाही करू शकत नाही असं आम्हाला देणारा कल्पतरू म्हणजे संत महात्मे. म्हणून गोमट म्हणजे काय हे त्यांच्यासमोर बोलायचं नाही. त्यांच्यासमोर बोललं की 2च बोरं, लक्षात ठेवा. पण त्यांच्याकडून आलं तर जीवनभराचा आनंद आपल्याला मिळेल. म्हणून तुकोबाराय गोमटेपणाची कल्पना करत नाहीत, व्याख्या करत नाहीत. त्यांना आम्हाला जे द्यावं वाटतं
त्याच्यात आमचं जीवन भरून जाईल आणि भारूनही जाईल असं संतांचं देणं असतं. याकरता म्हणून तुकोबाराय संतांकडे प्रार्थना करतात, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. संतांकडे एवढीच प्रार्थना करायची. चोखोबारायांचं आगमन इथं होणार आहे, चोखोबाराय येणार आहेत, चोखोबाराय आपल्या कल्याणाकरता इथं बसणार आहेत, चोखोबाराय या जगताच्या कल्याणाकरता इथं भजन करणार आहेत. हे लक्षात घ्या. फक्त ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे जाऊ त्यांच्याकडे प्रार्थना एवढीच करा, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आपलं सगळं जीवन चोखोबारायांच्या चरणी समर्पित करून चोखोबारायांना एवढीच मागणी करावी की आमच्या जीवनाचं गोमटं करा आणि तशी मागणी तुम्हाला आम्हाला सुचावी, तशी मागणी मागण्याची बुद्धी व्हावी. याच्याकरता सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करतो. थोडी ज्ञानेश्वरी वाचा, रोज गाथा नित्य वाचत चला. सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवून माझी प्रार्थना. काही नाही, एक 10 ओव्या ज्ञानोबारायांच्या, 5 अभंग तुकोबारायांचे वाचायला फार वेळ लागत नाही. 15 मिनटं फार झाले, 15 मिनटं फार झाले. उरलेले 23 तास आणि 45 मिनटं तुमच्याच मालकीचे आहेत. मी फक्त 15 मिनटाची याचना, 15 मिनटाची प्रार्थना आपल्याकडे करतो. 10 ओव्या ज्ञानोबारायांच्या वाचा, 5च अभंग तुकोबारायांचे वाचा. सकाळी नाही जमलं दुपारी वाचा, दुपारी नाही संध्याकाळी वाचा, नाही रात्री अंथरुणावर बसून वाचा, नाही पडल्या पडल्या वाचा, पण ज्ञानेश्वरी वाचा महाराज, गाथा वाचा. याच्याशिवाय आमच्या जीवनाचं कल्याण करणारं या पृथ्वीच्या पाठीवर दुसरं कोणीही नाही. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. आमचं कोणी आमच्या कल्याणाची तळमळ करेल तर ज्ञानेश्वरीच करेल, गाथाच करेल. याच्याकरता सर्वांच्या चरणावर डोकं ठेवून विनंती आहे, प्रार्थना आहे. एक 5-10 मिनटं फक्त संत वाङ्मयाच्या सेवेकरता द्या, एवढी प्रार्थना आहे. ज्ञानेश्वरी वाचत चला, वाचत चला. ज्ञानोबारायांनी कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली तुम्हाला ठाऊक आहे? हां, कितव्या वर्षी? 16व्या. किती रे? 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. माझा साधा प्रश्न आहे महाराज, ज्ञानोबारायांनी जे 16व्या वर्षी सांगितलं ते वाचायला आम्हाला 61वे का लागावं? आम्ही 25व्या वर्षी का वाचू नये? आम्ही 30व्या वर्षी का वाचू नये? सांगा ना. अवश्य वाचलं पाहिजे. आमचं का ज्ञानेश्वरी लोक म्हणतात कळत नाही. अहो, कुणाला कळली म्हणून इथं? कुणाला कळली? कुणालाच कळली नाही तरी मोठी महाराज मंडळी, मोठे संत ज्ञानेश्वरी वाचतातच ना. का वाचतात? कळावी म्हणूनच वाचायची, कळाली म्हणून वाचायचीच नाही. कळत नाहीच आम्हाला. मी तर अनेक वेळेला सांगतो, लोक म्हणतात आम्हाला वाचताही येत नाही, आम्ही शाळेतच गेलो नाही. मी त्यांच्याकरताही उपाय सांगतो. नाही ना तुम्हाला अक्षर ओळख, एक काम करा, रोज ज्ञानेश्वरी उघडा, एक पान उघडायचं, त्या दिवशी फक्त ओवीवरून बोट फिरवायचं, मिटवून ठेवा. दुसऱ्या दिवशी दुसरं पान काढा, फक्त ओवीवरून बोट फिरवा. वाचता येतच नाही, वाचू नका. वाचता येत नाही ना, प्रयत्न करायची काही गरज नाही, नुसतं ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवा. मी आपल्याला खात्री देतो, एकदा ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवायची सवय लागली की आपण मरेपर्यंत ज्ञानेश्वरी आपलं बोट सोडत नाही. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी आपलं बोट सोडणार नाही, गाथा आपलं बोट सोडणार नाही. याच्याकरता महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि तुकोबारांचे 2 अभंग पाठ नसायचं, याला माणूस तरी कसं म्हणायचं? महाराष्ट्रातला नाही, माणूस तरी कसं म्हणायचं ज्याला तुकोबारांचे अभंग माहीत नाहीत? कसं म्हणायचं सांगा? नाटाचे अभंग पहा, विठ्ठल नाही जये देशी, स्मशानभूमी ते पर्यसी, तुकोबाराय म्हणतात ना. तसं मी पुढं बोलतो, ज्ञानेश्वरी गाथा नाही जये देशी, स्मशानभूमी ते पर्य. ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही, गाथा नाही, ते घर नाही, स्मशान आहे. माणसं नाही, भूत राहतात, भूत. असं करू नका. घरात ज्ञानेश्वरी असली पाहिजे, तुकोबारायांची अक्षरं घरात असली पाहिजेत. त्याचं नियमानं वाचन, 2 मिनटं 5 मिनटं. अजून किती मुभा येऊ? एकच अभंग रोज वाचत चला, बस. अजून किती मुभा देऊ? रात्री झोपल्यावर अंथरुणावर पडल्या पाय वर करून वाचा, पण वाचा बाबा. तुमच्या पाया पडतो मी. ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार नाही. आपल्या जीवनाचं कल्याण करणारं या पृथ्वीच्या पाठीवर दुसरं कोणी नाही. लक्षात ठेवा. मी विनंती करतो, महाराज दिवाळी अंक वाचून मुक्त झालेला एकही महात्मा मी पाहिला नाही हो. वाचू नये असं माझं म्हणणं नाही, पण आत्मकल्याणाकरता, आपल्याकरता, आपल्या आनंदाकरता ज्ञानेश्वरी गाथ्याला सोडून दुसरे ग्रंथ या जगताच्या पाठीवर नाहीत. संत वाङ्मय आमच्या जीवनाचं कल्याण करेल याच्याकरता सर्वांना प्रार्थना करतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. महाराजांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो.
फार मोठं काम महाराजांनी हातात घेतलंय. मंदिर हे मंदिर नसतं, ते आपल्या संस्कृतीच्या रक्षणाचं केंद्र असतं, हे लक्षात ठेवा. आता या मंदिरामध्ये भारतीय महाराष्ट्रातली संस्कृती सांभाळली जाईल. वारकरी संप्रदाय काय आहे हे माणसाला इथं आल्यावर हळूहळू कळायला लागेल. भारतीय संस्कृतीमध्ये मानवी जीवनाचे काय आलेख मांडले गेलेत हे या मंदिरातून आपल्याला कळत जाईल. म्हणून महाराजांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी अशा केंद्राची स्थापना केली. इथून आता काही चांगलं बाहेर पडेल, जगताच्या कल्याणाचं बाहेर पडेल, चोखोबारायांच्या कृपेचं बाहेर पडेल, अशी एक सद्भावना या निमित्तानं व्यक्त करतो. सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि तुम्हा सर्व श्रोते संत सज्जन माता भगिनी आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. विलंब झाल्याबद्दल पुन्हा एकदा मी क्षमा प्रार्थी आहे हे आपल्यासमोर व्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर सूचना माऊली झाल्याशिवाय कृपया कोणी उठवणे सर्वांना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 हे तुकाराम 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 जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कुरेवे देवा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही क्षेत्रधारणाधिकार आपला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध कामने ज्ञानेश्वरा रामका पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 वेळ झालेला आहे, त्याच्यामुळं जास्तीचा वेळ न घेता अवघ्या 2 मिनिटामध्ये उद्याच्या कार्यक्रमाबद्दल सूचना देतो. ज्यांना वाटतं आपलं गोमटं व्हावं त्यांनी अजिबात जागा सोडू नका. आणि जे मनानं उठून गेले ते 2च बोरं घेऊन गेले, पण जे बसलेले आहेत त्यांचे पॅन्टीचेही खिशे भरतील, शर्टाचेही भरतील, कपाटही भरतील असं मला तरी वाटतं आहे का नाही. म्हणून ज्यांच्या मुखातून आपण या ठिकाणी अतिशय गोड असं चिंतन श्रवण खाली बसा, खाली बसा, बसा, नंतर घेऊ. गोड चिंतन आपण श्रवण केलेलं आहे. ज्यांच्याच मुखातून आलेले शब्द घेऊन आम्ही महाराष्ट्रभर फिरतो आणि ज्यांच्या श्रवणामुळेच आज आम्ही महाराष्ट्रभर चालतो. आदरणीय परमपूज्य बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या वाजून बाबांचं स्वागत करा. बाबांनी 2-3 वेळेस असं म्हटलं की मी उशीर झाला, क्षमा प्रार्थी आहे, उशीर झाला. पण बाबा खूप दूरवरून आले, पुण्यावरून आले आणि परत डोंबिवलीला जायचं आहे, म्हणून अजून दिवसभरचा प्रवास आणि रात्रभरचा प्रवास आहे. म्हणून पुन्हा एकदा बाबा या ठिकाणी उपस्थित राहिले. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. आमच्या लेकरांच्या हाकेला ओ देऊन आपण आलात, असंच येत राहावं अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो. आज ज्यांचं सकाळी ज्यांच्या गावच्या चपात्या या ठिकाणी आल्या होत्या ते पिंपळखुटा, भामखेडा, आसोला, चिंचोली आणि रात्री सायंकाळच्या पंक्तीसाठी ज्या गावच्या चपात्या होत्या ते पिंपरी, आंधळी, अंढेरा, आंचरवाडी आणि डोडरा.
अतिशय भरपूर या मंडळींनी चपात्या आणल्या. एकदा जोरदार या गावांसाठी टाळ्या वाजवा बरं का. त्यानंतर उद्या ज्या गावच्या चपात्या आहेत त्या बायगाव, मंडपगाव, सुलतानपूर, गारखेडा सकाळी, संध्याकाळी धोडप, शेलोडी, करंटखेडा, गुंजाळा, खैरव आणि वाकद या उद्या या गावच्या चपात्या आहेत. आज सकाळी ज्यांनी अन्नदानासाठी मदत केलेली आहे ते पुण्याचे सिद्धेश्वर भाऊ चव्हाण, धायरी, पुणे यांच्याकडून सकाळच्या अन्नदानासाठी मदत झालेली आहे. आणि सायंकाळचं अन्नदान शालिकराम लक्ष्मण मुळे, तरोडी, मालेगाव यांच्याकडून अन्नदानासाठी मदत झालेली आहे. त्यांनासुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या अन्नदानासाठी एकनाथ सुभाषराव सुरोशे 11,000 रुपये, डॉक्टर सुनील तोताराम कायंदे 5,000 रुपये, गौतम भाऊ नानासाहेब देशमुख 5,000 रुपये, वैभव अंबादास शिंदे डोडरा 11,000 रुपये, गणेश नामदेव शिंदे डोडरा 5,000 रुपये. आणि सर्वांनी कान माझ्याकडे देऊन ऐका. ज्यांचं पहिल्या दिवशी या सप्ताहाला भेट झाली आणि महाराष्ट्रभर जे कीर्तनाच्या माध्यमातून फिरतात, अशा काय म्हणतात, ब्लेम म्हणता येईल त्याला, की महाराज लोक घेत राहतात बुवा, देत नाहीत, आहे का नाही. पण आहे असं नाही आहे बाबा. हे सर्व मंदिर महाराजांनी कीर्तनाच्या पैशातून उभारलेलं आहे हे. आणि तसंच हरिभक्तपारायण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रकाश महाराज साठे यांनी 51,000 रुपये या अन्नदानासाठी दिलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. त्यानंतर पुण्यावरून अचानक एक मेसेज आला मला, म्हणे अन्नदान करायची इच्छा आहे. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. म्हणून त्यांचे कुमार प्रथमेश किरण गायकवाड, म्हाळुंगे, चाकण त्यांच्या मुलाच्या जन्मदिवसानिमित्त त्यांनीही 5,000 रुपये या कार्यक्रमासाठी अन्नदानासाठी मदत केलेली आहे. आज कीर्तनासाठी हरिभक्तपारायण आपल्या भागाचं वैभव वाघ गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजींना धन्यवाद देतो. त्याचबरोबर बाबांबरोबर आलेले आमचे मित्र उद्बोध महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. गायनाचार्य कैलास महाराज पवार, गजानन महाराज मुंठे, अनिल महाराज चेके, पंकज महाराज, विजय महाराज, शिवारी महाराज या सगळ्याच महाराज मंडळीला धन्यवाद देतो. उद्या सकाळी विशाल महाराजांचं 9:30 ते 11:30 या वेळेत कीर्तन होईल. रामकृष्णदास महाराज यांचं आणि कंसात विशाल महाराज यांचं कीर्तन होईल. आणि उद्या सायंकाळी 8:30 ते 10:30 वेळेत जनार्दन महाराज राजपूत यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. आज जसे उपस्थित राहिलात अशी सर्वांनी उपस्थिती आपली प्रार्थनीय आहे. आणि कलशाचा कार्यक्रम असल्यामुळे एकाच मिनिटात सूचना आहे. महिला मंडळी असं म्हणतात ना, कळस असला की महिलांचा ते दान असावं बाबा. म्हणून सर्वांना विनंती आहे, आपण कळसासाठी दान देऊ शकता. आपल्या मुलींकडूनही देऊ शकता. तुम्हीही मुलीच आहे, तुम्हीही देऊ शकता. आपल्या सर्वांना ही विनंती आहे, सढळ हाताने आपण मदत करा. भरपूर वेळ आपण थांबलात, एकही माणूस उठला नाही, त्याबद्दल मी माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद देतो. स्टेजवर कोणी न येता हळूहळू आपल्या गाड्याकडे आपण प्रस्थान करा. तिकडच्या गेटमधून महिला जातील आणि इकडच्या गेटमधून पुरुष जातील. दर्शनाला कोणी